नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ह्या माहितीदार लेक्चर सिरीज मध्ये आपले परत एकदा हार्दिक स्वागत करतो. ऐकून बरं वाटलं का? बऱ्याच दिवसांनी ऐकलं ना. आणि स्पेशली जे माझ्या लेक्चरला होते त्यांना हे फार युज्युअल आहे. हे जे माझे सुपर 50 स्टुडंट्स होते, हे बघा, नंबर डझंट मॅटर, क्वालिटी मॅटर्स. जर तुमच्या 50 पैकी जर 47, 48 आणि 50ला 50 जर माझे विद्यार्थी या वर्षी 2024 मध्ये जॉईन होणार असतील तर त्याच्यासारखा आनंद नाही मित्रांनो. आणि हे 50च म्हणून नाही, जरी 10 जरी असले असते, पण मला क्वालिटी वर्क आवडतं. त्याच्यामुळं हार्टली कॉंग्रॅच्युलेशन्स. हा ऍक्च्युली व्हिडिओ किंवा हे लेक्चर नाहीये, हे डिस्कशन आहे. हे आपल्या पेपरचं डिस्कशन आहे. हे मागे जे आपण केलेली 3 महिन्याची जी मेहनत आहे, 3-4 महिन्याची म्हणण्यापेक्षाची आतापर्यंतची केलेली जी काही अभ्यासात्मक मेहनत आहे, 3 महिन्यात आपण फक्त लेक्चर आणि त्याचा अभ्यास केला. पण जे विद्यार्थी माझे भरपूर दिवसापासून अभ्यास करत होते, जसे की आमचे एक विद्यार्थी मित्र आहेत ओम बडे, की ज्यांना ऍक्च्युली मी परमिशन म्हणता येईल, की त्यांची परमिशन घेऊन मी त्यांचं नाव घेतोय, की माझ्या शिकवलेल्या जे काही आपण 80 प्रश्नाचा आपण सिलेबस एक्सपेक्ट केला होता, त्या 80 प्रश्नांपैकी मी शिकवलेले 77 प्रश्न, खरं तर 78 आहेत पण आपण एक कमी पकडूया, 77 प्रश्न जसेच्या तसे पेपरमध्ये उतरले मित्रांनो. 97% स्ट्राईक रेट आहे. तर हे बढाई नाहीये, ही रियालिटी आहे मित्रांनो. काही लोक तर म्हणले, सर मग तुमच्याकडे पेपर आला होता का? अरे मित्रा, 3 महिन्याखाली पेपर जर बनला असता ना, तर आतापर्यंत सगळ्यांकडेच आला असता पेपर परीक्षेच्या अगोदर. पण तसं काहीही नसतं. जे काही आतापर्यंतचे तुम्हाला घोटाळे वगैरे ऐकण्यात येत असतील, त्यांची सत्यता पडताळणारा मी कोणी नाहीये, तुम्ही कोणी नाहीयेत. ते ज्या समिती, जे काही चौकशीच्या समिती आहेत, ते अहवाल येतील. त्याच्यानंतर जर काही झालं असेल त्याच्यावर कारवाई होईल, झालं नसेल तर सरळ सरळ मेरिट लिस्ट लागेल. त्याच्यामुळं माझं एक प्रामाणिक मत आहे मित्रांनो, जे काही घडत आहे ते घडू द्या. तुम्ही तुमच्या बाबतीत क्लिअर राहा. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एखाद्या माझ्या मित्राचं नॉन क्रिमिलियर राहिले, एखाद्या माझ्या मित्राचं पडताळणीचं प्रमाणपत्र राहिले, तर त्याच्यावर जास्त फोकस करा. ह्या गोंधळाच्या मागे जरा कमी लागा. कारण ह्या गोष्टी जास्तीत जास्त तुम्ही पेटिशन टाकण्यापर्यंत तुमच्या हातात आहे, जास्तीत जास्त एखादी केस टाकण्यापर्यंत हातात आहेत मित्रांनो. त्याच्यानंतरचा जो काही निकाल आहे तो सरकार आणि न्यायालय बघून घेईल. हा एक माझ्याकडून सल्ला राहील, बाकी ज्याचं त्याचं पर्सनल मत आहे. ठीक आहे, चलो. तर मित्रांनो, आपला जो हा स्ट्राईक रेट आहे, मी माझ्या विद्यार्थी मित्र बडे यांचं सांगत होतो, तर अक्षरशः त्यांचं म्हणजे मी करेल तेवढं कौतुक कमी आहे. आणि तो एकच विद्यार्थी नाही, असे खूप सारे विद्यार्थी आहेत. म्हणजे आपल्या 50 पैकी तुम्हाला सांगतो, हार्डली 6 ते 7 विद्यार्थी असे आहेत ज्यांना 75 प्लस त्यांचे क्वेश्चन्स बरोबर आलेले आहेत मित्रांनो. 80 पैकी 75+ क्वेश्चन. आणि त्या विद्यार्थ्यांचं परत त्रिवार हार्दिक अभिनंदन. तुम्ही केलेल्या कष्टाचं हे फळ आहे मित्रांनो. माझं काम मार्गदर्शनाचं होतं. तुमचे जे काही SMS आले, जे काही तुमचे फोन आले, जे काही व्हॉट्सअपवर मेसेजेस आले, की सर तुम्ही शिकवलेल्या, असं अक्षरशः तुम्ही बोललेलं ऐकू येत होतं, असं म्हणत होते ते विद्यार्थी. तर हे सगळं तुमचं फळ आहे मित्रांनो. कारण माझं फक्त सांगण्याचं काम होतं, तुमचं ग्राह्य करण्याचं आणि ते परीक्षेत उतरवण्याचं काम होतं. त्याच्यामुळे तुम्हाला हार्दिक अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स आणि त्रिवार अभिनंदन. तर त्या माझ्या मित्राचे, त्या आमच्या स्टुडंटचे 77 to 78 क्वेश्चन्स बरोबर येत आहेत. आणि तांत्रिक घटकाचं जर बघायला गेलं तर ऑब्जेक्शन घेतलेत काही जणांनी, पण आताची जी आन्सर की आलेली आहे, आताची जी उत्तरपत्रिका ज्या आलेल्या आहेत, त्यातून तरी जेवढा आमचा अभ्यासात्मक जो आमचा दृष्टिकोन आहे, त्यामध्ये काही बदल होतील अशी अपेक्षा वाटत नाही मित्रांनो. त्याच्यामुळे तांत्रिक घटकाची तरी तुम्ही हे सरळ पकडा. मी स्पेशली कोणाचं सांगतोय? बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारीच्या पेपरचं सांगतोय. ठीक आहे, ही आरोग्य सेवेच्याच मधला जो पार्ट आहे आपला MPWचा, त्याच्या पेपरचं सांगतोय, जो 4 डिसेंबरला झालेला. ठीक आहे, चला मित्रांनो, व्हेरी गुड. अक्षरशः 4 डिसेंबरचा दिवस कसा होता माहिती का माझ्यासाठी? हे बघा, हा असा होता. ठीक आहे, जे माझे विद्यार्थी मित्र लेक्चरला नसतील, कारण हा युट्यूब ॲज वेल ॲज ॲपला हा व्हिडिओ येईल, तर त्याच्यासाठी मी सांगतोय की विचार करा तुम्ही, तुमच्या कष्टाचं फळ जेव्हा तुमचे विद्यार्थी हे जॉईन होणार आहेत, आता हे कन्फर्म झालंय जवळपास, तर विचार करा. कारण मित्रांनो, मला सांगा, आपण एक अंदाजे पकडू की कट ऑफ जो आहे ओपनचा, तो अराउंड 150 to 160च्या अराउंड लागणार आहे.
तर ज्या माझ्या विद्यार्थी मित्राला 77-78 त्याचे क्वेश्चन बरोबर येत असतील, म्हणजे 156 मार्क फक्त आणि फक्त तांत्रिक वरून जर मिळत असतील, तर त्याच्यासारखी सुवर्ण गोष्ट, त्याच्यासारखी चांगली गोष्ट, त्याच्यासारखा धन्य गोष्ट कुठली नाही आहे मित्रांनो. कारण बरेचसे असे माझे विद्यार्थी ज्यांनी तलाठी भरती बघितली, ज्यांनी बरेच कुठले प्रयत्न केले, ज्यांनी आपली राज्यसेवेची तयारी केली, पण काही ना काही कुठं ना कुठं थोडक्यात त्यांचं बॅड लक होत होतं आणि त्यांनी इकडं यश काढलेलं आहे. पोस्ट छोटी मोठी नसते मित्रांनो, तुमच्या प्रयत्नावर बाकी सगळं असतं. चलो, सो फार सो गुड. आता आपण फटाफट काय करूया, आपण आता क्वेश्चन डिस्कस करूया. आता मी जे काय बोलणार ते विथ प्रूफ बोलणार मित्रांनो, म्हणजे कोणत्या लेक्चरमध्ये कोणत्या स्लाइडवर काय बोललो होतो आणि त्याच्यावर कसा क्वेश्चन आलाय, या गोष्टी आपण आता ह्याच्यात बघणार आहेत. हा एक प्रकारचा रिव्हिजन, पेपर रिव्हिजन होईल तुमचं. ठीक आहे, मला माहिती आहे तुमच्या सगळ्यांचे पेपर रिव्हिजन पाठ झालेत. या व्हिडिओला यायला थोडासा उशीरही झालाय, मला माहिती आहे. माझे काही विद्यार्थी म्हणतील सर 4 डिसेंबर झाले, 4 जानेवारी सुद्धा झालाय आता पुढं. सगळं मान्य आहे मित्रा, पण आतापर्यंत जर जे काही घडामोडी घडत होत्या, जे काही आम्ही म्हणजे आरोग्य सेवेच्या जे काही रिलेटेड लोकांशी बोलत होतो, त्यावरून तरी असं लक्षात येत होतं की 15 जानेवारी पर्यंत तरी काही हालचाली होणार नाहीयेत. माननीय मंत्री साहेबांनी सुद्धा ते डिसेंबरमध्येच बोलून दाखवलं होतं की अराउंड आपला लवकरात लवकर निकाल लागेल, पण तो लवकरात लवकर ना लागायला वेळ लागत असतो मित्रांनो. कारण सगळ्यांचं समावेशन घ्यायचंय, सगळ्यांचे आक्षेप नोंदवायचे, सगळ्यांवर त्यांना कारवाई करायची. त्याच्यामुळं हा जो वेळ लागणार आहे त्यात आपल्या हातात ती गोष्ट नाहीये. त्याच्यामुळे आपण फक्त काय करू शकतो, कागदपत्राची तयारी करू शकतो आणि वेट अँड वॉच करू शकतो. चलो ठीक आहे, ज्यांचा पेपर खूप छान गेलाय त्यांना परत एकदा कॉंग्रॅच्युलेशन्स. तर आपण आता हा तुमचा जो A4 साईजचा पेपर आहे तशा प्रकारचा आपण हे प्रेझेंटेशन बनवलंय. त्याला आपण थोडस जर दिसत नसेल तर एक्सपांड करून आपण बघूया. चला पटपट आपण बघायचं मित्रांनो. काय आहे बघा, हा ऍक्च्युली जनरल सायन्सचा क्वेश्चन आहे. हा आपल्या वेक्टर अँड वॉटरबॉर्न डिसीजेस रिलेटेड जो सिलेबस दिलेला होता त्याच्याशी रिलेटेड नाहीये. पण माझ्या काही विद्यार्थी मित्रांनी काही XYZ अकॅडमीज वगैरे वगैरे बघून मला अप्रोच करून सांगितलं की सर 70 रोग शिकवायला लागले सर, ते काय काय शिकवायला लागले. पण मी त्यांना एकच परत परत सांगत होतो की अरे मित्रांनो, जर 2-2 नोटिफिकेशन मध्ये आरोग्य सेवेचं, सरळ सेवेचं तुम्हाला जर सांगितलं जाते की फक्त व्हेक्टर अँड वॉटरबॉर्न डिसीज वरच क्वेश्चन येतील, तर तेवढा विश्वास तुम्ही ठेवा त्यांच्यावर, कुणावर, माझ्यावर नाही, त्या आयोगावर ठेवा की ते प्रश्न विचारतील. आणि तुम्ही जर बघाल तर 97% क्वेश्चन म्हणजे जवळपास 75 ते 78 प्रश्न जे काही आहेत ते फक्त आणि फक्त वॉटर अँड व्हेक्टर बॉर्न डिसीजवर आहेत. विषमजरवर तर जवळपास 5-6 क्वेश्चन आलेत मित्रांनो. त्याच्यामुळे ज्यांनी हे सिलेबस थोडासा फोकस करून वाचलाय त्यांना हा खूप फायदा झालेला आहे. आणि एक माझा जो अप्रोच होता अगोदरपासूनच की हा फक्त परीक्षा पास व्हायचं नाहीये, तुम्ही जर आरोग्य सेवेशी काही काम करताय आणि ऍज अ मेडिकल प्रोफेशनल, ऍज अ डॉक्टर, मला तुम्हाला त्या आरोग्य सेवेबद्दल माहिती द्यायची होती की ते कसं चालतं. ठीक आहे, म्हणजे फक्त ही परीक्षा पास करून तुम्हाला पद मिळवण्यासाठी नाही, पुढेही तुम्हाला माझे शब्द आठवले पाहिजेत, असा आपला अप्रोच होता. चला पुढे घेऊया. माझ्या विद्यार्थ्यांना हे जरा चांगलं माहिती आहे आणि ह्याची PDF मी तुम्हाला देईल. ज्यांना पडताळणी करायची त्यांनी क्रॉस चेक करू शकता की मी हे एडिट करून वगैरे नाहीये, एक्झॅक्ट जे शिकवलंय त्याचे स्क्रीनशॉट वापरून आपण हा व्हिडिओ बनवलाय. चलो मित्रांनो, चलो काय आहे, विषारी वायू जो असा कुठला आहे जो रक्ताची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी करतो. मला सांगा, मी नेहमी माझ्या लेक्चरमध्ये म्हणायचो, काय म्हणायचो, केंद्रीय मास्तरनं सांगितले थेरी ऑफ एक्सक्लुजन. एक्सक्लूड करायचं म्हणजे काय, जे मला माहिती आहे ते पक्क डोक्यात घ्यायचं ऑप्शन पैकी, जे मला माहित नाही ते थोडंसं बाजूला करून बघायचं की ह्याच्यापैकी कुठलं उत्तर येऊ शकतंय. म्हणजे 4 ऑप्शन पैकी जर 2 ऑप्शन तुम्हाला पक्के माहित असतील की ह्या दोन्हीपैकी उत्तर आहे, तर 50% तुमचं आन्सर बरोबर आलेलं आहे. मग राहिलेल्या 50% मध्ये तुम्हाला परत एक चूज करून ते 100% पर्यंत आणायचंय. तर मित्रांनो मला सांगा, आता थोडं बहुत फक्त मेडिकल नॉलेज सांगतो तुम्हाला. ठीक आहे, एक वायू असतो जो ऑपरेशनच्या दरम्यान वापरला जातो, त्याचं नाव आहे नायट्रस ऑक्साईड. नायट्रस ऑक्साईड, ठीक आहे, N2O. तर हा जो नायट्रस ऑक्साईड आहे हा ऑपरेशनच्या दरम्यान वापरला जातो आणि याला लॉफिंग गॅस असंही म्हणतात. ठीक आहे, मग जर हा ऑपरेशन मध्ये वापरतात तर हा विषारी तर नक्की नसणार आहे. या शब्दावर फोकस करा, विषारी तर नक्की नसणार आहे. दुसरं काय आहे, नायट्रोजन. नायट्रोजन सर आपण बऱ्याच ठिकाणी नायट्रोजन
कारच्या टायर मध्ये भरला जातो सर, काय नायट्रोजन बलून मध्ये भरला जातो सर, फुग्यामध्ये भरला जातो, मग हा विषारी असेल का? हा विषारी नसणार आहे. आलं का लक्षात? ठीक आहे सर. कार्बन डायऑक्साईड मित्रांनो मला सांगा, तुम्ही श्वास काय घेता? मध्ये आत घेताना काय घेता? हवेतून ऑक्सिजन, बाहेर काय सोडता? कार्बन डायऑक्साईड. जर तुम्ही बाहेर सोडताय तर त्याला विषारी म्हणता येईल का? मग तुम्ही स्वतःच नागोबा झालेत ना विषारी म्हणल्यानंतर. नाही, संपलं. उरलं ऑप्शन कार्बन मोनॉक्साईड. मग जनरल नॉलेज सांगायची गोष्ट अशी की कार्बन मोनॉक्साईड हा 210 पटीनं ह्या हिरोनीच्या माग लागलेला आहे. म्हणजे जर आपण कार्बन मोनॉक्साईडला विलन म्हणलं, विलन, ठीक आहे, जर आपण ह्याला विलन म्हणलं, विलन, विलन म्हणजे काय? गुंडा, गुंडा, तर हा ह्या हिरोईनच्या मागे किती लागलाय? 210 पटीनं लागलाय, 210च्या स्पीडनं लागलाय गाडी घेऊन. म्हणजे ह्याचा अर्थ काय की ऍक्च्युअल हिरो असतो आपला ऑक्सिजन O2. O2 ला घेऊन कोण जात असतो रक्तामध्ये? हिमोग्लोबिन. मग हिमोग्लोबिन O2 ला घेऊन जाताना जर हा चुकून माकून याने एंट्री मारली शरीरामध्ये कार्बन मोनॉक्साईड नावाच्या गॅसनी, तर तो काय करतो? ऑक्सिजनला यूज देत नाही जवळ, ऑक्सिजनला यूज देत नाही. मग काय होतं? त्याचं मिक्स होतं आणि कार्बॉक्सी हिमोग्लोबिन तयार होतं, जो की ह्या रक्ताची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी करतो. ठीक आहे, आलं मित्रांनो? व्हेरी गुड. तर मग काय आहे हे? कार्बन मोनॉक्साईड हॅज 210 times greater affinity for the hemoglobin than oxygen, and that's why it reduces the oxygen carrying capacity. Okay, so far so good, very good. कळालं सर? बघा मग आता आपण सिलेबस कडे येऊया मित्रांनो. सिलेबस कडे येऊया. चला, खालीलपैकी कोणते औषध पटकीचे रोगप्रतिबंधक औषध म्हणून वापरले जाते? चला, हे बघा, हे जे माझे विद्यार्थी आहेत त्यांना लक्षात येईल मी काय बोलतोय. व्हीर म्हणलं की व्हायरल सांगितलं होतं मी तुम्हाला, आणि हे मला विद्यार्थ्यांनी सुद्धा परीक्षा झालेल्या दिवशी फोन करून सांगितलं की सर तुमच्यामुळे एक क्वेश्चन लईच बरोबर आला, राईटच बरोबर आला. फोन म्हणजे ते क्वेश्चन ऑप्शन दिसल्या कळालं सर. व्हीर म्हणलं की व्हायरल. हा रोग कसा आहे? हा व्हायरल रोग आहे का? पटकी म्हणजे काय? कॉलरा. कॉलरा व्हायरल रोग आहे का? नाही सर. कशामुळे होतो तो? व्हिब्रिओ कॉलरीमुळे होतो. व्हिब्रिओ कॉलरीमुळे होतो. आणि हे काय आहे? जीवाणू आहे सर. मग मला सांगा त्याच्यावर अँटीव्हायरल औषध देऊन फायदा आहे का? बघा, हे दोन तर व्हीरच आहेत, हे ऑप्शन कटले, म्हणजे तुमचं 50% आन्सर इथंच बरोबर आलं. आता उरलेल्या 50% मध्ये सुद्धा हा जो जुडोउडिन आहे हा HIV एड्स साठी वापरला जातो. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलं होतं की सायकल जर असेल, सायक्लिन, तर ते जीवाणूजन्याच्या विरोधात वापरायचे. म्हणजे असं आपण थिअरी ऑफ एक्सक्लुजन बोलतो आणि नुसतं एवढं बोलतच नाही, तर आपण प्रूफ दाखवतो. काय प्रूफ दाखवतो? दाखवा सर. बघा मित्रांनो, हे बघा, लेक्चर नंबर 24 स्लाइड नंबर 12 घेतलेलं लेक्चर आहे. ज्यांना कोणाला व्हेरीफाय करायचं व्हेरीफाय करू शकतात. माझे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे ह्यांचं PDF अवेलेबल आहे, त्यांनी प्रिंट सुद्धा काढलेले आहेत. चला, तर काय आहे याच्यामध्ये बघा, फोटो सहित सांगितलं मित्रांनो. ट्रीटमेंट ऑफ कॉलरा. कॉलराचं ट्रीटमेंट कसं करायचं? तात्काळ इलाजामध्ये एकतर जल द्यायचं पटकन, म्हणजे वॉटर जे काही डिफिसिट आहे ते भरून निघेल. आणि औषधांमध्ये काय द्यायचं? तर टेट्रासायक्लिन, फ्युरोझोलिडिन. टेट्रासायक्लिन आणि फ्युराझोलिडिन. इथं बघा हे फोटो सुद्धा दिलेला आहे मित्रांनो टेट्रासायक्लिनच्या गोळ्यांचा आणि फ्युरोझोलिडिनच्या गोळ्यांचा. जर TCS परीक्षा घेणार असेल, जर टाटा कन्सल्टन्सी परीक्षा घेणार असेल, तर ते काहीतरी नवीन प्रयोग करतात, हे लक्षात ठेवायचं. आज तागायतच्या कधीही MPWच्या किंवा आरोग्य सेवेच्या परीक्षेमध्ये प्रश्न हे फोटोजेनिक क्वेश्चन कधी आलेले नव्हते. पण आता तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली असेल की हे कसं फोटोजेनिक बनले. कारण लेक्चरच्या पहिल्या दिवशीपासून मी नॅशनल हेल्थ मिशन जे आहे आपलं NHM, त्याच्या लोगो पासून मी सांगत होतो आणि इव्हन लोगोचा अर्थ सुद्धा सांगत होतो की लोगो मध्ये एक पुरुष आहे, एक स्त्री आहे, एक बच्चू आहे आणि हे त्यांचं प्रोटेक्टिव्ह घर आहे. हे नॅशनल हेल्थ मिशन आहे. जर त्या घरावर वरच्या त्याच्या छपरावर मच्छर बसला तर इट इज द नॅशनल वेक्टर बॉर्न डिसीजेस कंट्रोल प्रोग्राम चा हा लोगो आहे, जो की तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारला गेला होता मित्रांनो. ओके, चला, सो फार सो गुड. तुम्हाला हा क्वेश्चन आणि पेपर अगोदरच माहित असल्यामुळं थोडस स्पीडनं घेऊयात. चला, पुढचा क्वेश्चन घेऊया. सांगा मला हे काय आहे?
विषम ज्वराचे निदान करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या चाचण्या केल्या जातात? बघा, हे तर सांगून सांगून केंद्रीय मास्तर म्हातार झालं. 3 महिन्यापैकी मला वाटतं जे वॉटरबॉर्न डिसीजेस आपण शिकवले, अराउंड 1 महिना आपण ह्याच्यावरच बोलत होतो की काय आहे सर, ह्याचे नाव बघा सर. सगळ्यात आधी 2-4 ज्वर आहेत सर. आंत्रज्वर, विषम ज्वर, संतत ज्वर. एक क्वेश्चन आलेला आंत्रज्वर नाव वापरलं होतं. माझ्या एक अकॅडमीला नसलेल्या विद्यार्थी मित्राचा फोन आला, सर ते म्हणे की तुमच्या नोट्समध्ये मला विषम ज्वरच दिसलं. मी म्हणलं मित्रा, एक्स्ट्रा एज 1 स्लाइड 19 काढून बघ, तुला हे दिसल. त्याच्यामध्ये आंतरज्वर सुद्धा लिहिलेला आहे मित्र. म्हणजे असं कन्फ्युजन बोलणार नाही, जे आहे ते क्लिअर बोलणार. बघा 3-4 ठिकाणी काय लिहिले नाव बघा. हे नाव वाचता येत असेल तुम्हाला, विडाल चाचणी, विडाल चाचणी. आणि जर ते पण तुम्हाला कळत नसेल, इंग्लिशमध्ये विडाल टेस्ट. हे बघा फोटो, आणि हा विडाल टेस्टचा कसा पॉझिटिव्ह येतो आणि कसं त्याचं टायटर असतं हे सुद्धा सांगितलेलं आहे. ठीक आहे, थोडंसं एक्स्ट्रा नॉलेज दिलेलं बरं असतं. फोटोजेनिक मेमरी ही कधी पण चांगल्या प्रकारे मेंदूमध्ये बसत असते मित्रांनो. ठीक आहे, सो फार सो गुड. म्हणून काय आहे हे ऑप्शन बघून घ्या पटकन. जरी बाकीच्या चाचण्या तुम्हाला माहिती जरी नसतील तरी हे उत्तर तुम्हाला कळायला पाहिजे होतं. ज्यांचं बरोबर आले त्यांचं हार्दिक अभिनंदन. बाकीच्या चाचण्या कशासाठी करतात, मला पर्सनल मेसेज करा, मी तुम्हाला सगळ्यांचे उत्तर देतो. कारण आता वेळ नाहीये आणि उत्तर ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. चला, हिपॅटायटिस ए च्या उपचारांमध्ये खालीलपैकी कशाचा वापर केला जातो? बघा मित्रांनो, चॅप्टर नंबर 25 स्लाइड नंबर 9 क्लिअर बोललो होतो की हा जो आहे ना हिपॅटायटिस, हा विषाणूजन्य रोग आहे. विषाणूजन्य कावीळमध्ये निश्चित असा कुठलाही औषधोपचार नाही, औषधोपचार नाही. मग काय करायचं? हे बघा, पूर्ण विश्रांती, पूर्ण विश्रांती. कार्बोहायड्रेटचं ड्रग घ्यायचं, कार्बोहायड्रेटचं सॉरी हे घ्यायचं, द्रव पदार्थ घ्यायचे ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट असतील आणि फ्लुइड असतील. आणि ऑब्व्हियसली मला सांगा, लिव्हर खराब झाले, हिपॅटायटिस म्हणजे काय? यकृत दाह. जर यकृताचा दाह झाला, लिव्हर खराब झाले, तर माझ्यासारखा एखादा डॉक्टर कोणी हुशार असेल तर तो सांगेल का की तो दारू पी म्हणून? मग हा लॉजिकचा क्वेश्चन झाला ना. मद्यपान टाळणे म्हणजे जर तुम्हाला हिपॅटायटिस एचं जर विचारलं असतं, कुठंतरी याच्यामध्ये आपण शिकवलेल्या भागामध्ये दिसायले का की औषधोपचार, एखादा ड्रग घ्या, प्रतिजैविकी घ्या, अँटीबायोटिक घ्या वगैरे? नाही. आणि शेवटी काय म्हणले की जे सिम्पटम्स आहेत तुमचे, ते सिम्पटम्स कमी करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घ्या. पण हा कधी, कशासाठी? सिम्पटमसाठी. हिपॅटायटिस ए च्या ट्रीटमेंटसाठी नाही मित्रांनो. तर हे बघा, चॅप्टर नंबर 25 स्लाइड नंबर 9. नेक्स्ट क्वेश्चन, अल्बेंडाझोल कशाच्या उपचारासाठी वापरले जाते? तर मित्रांनो, आपला जो सिलेबस कव्हर केला होता आपण, त्यामध्ये तुमच्या नंतर जे व्हॉट्सअप आमचा एक ग्रुप बनवलेला होता सुपर 50 स्टुडंट सोबत, तर त्या स्टुडंट्सचा जे काही क्वेरी होत्या ते आम्ही व्हॉट्सअपवर सुद्धा सॉल्व्ह करत होतो. त्या अगोदर मी तुम्हाला सांगतो, दाखवतो की क्वेरी काय होते आणि आम्ही कशा प्रकारे ते सॉल्व्ह केलं होतं. तर बघा, एक्स्ट्रा एज डिस्कशन विथ सुपर 50 स्टुडंट्स 28/11/2023 चा हा डिस्कशनचा क्वेश्चन आहे. माझ्या एका जवळच्या विद्यार्थी मित्रांनी विचारलं की सर, हे गोलक्रमी काय असतं, हे ऍस्कॅरियासिस बद्दल काहीतरी सांगा, म्हणजे रिवाइज करा. तर ऍस्कॅरियासिस बद्दल बघा, हा डिटेलमध्ये मी त्यांना मेसेज टाकलेला आमच्या ग्रुपवर, आणि त्यामध्ये एक्झॅक्ट जशाल तसा क्वेश्चन आला मित्रांनो. बघा, 28 नोव्हेंबरचा क्वेश्चन 4 डिसेंबरला एक्झॅक्ट आलाय. कसा बघा, गोलक्रमी म्हणजे राऊंड वर्म. गोलक्रमी म्हणजे राऊंड वर्म. काय विचारले? गोलक्रमीसाठी ट्रीटमेंट काय विचारली? मी नुसतं ट्रीटमेंट नाही सांगत. कधीही इथून पुढे लक्षात ठेवा मित्रांनो, ज्यांचं काही थोड्या बहुत मार्कांनी कमी जास्त झालंय, सॉरी कमी झालंय, जास्त तर होणार नाही, पण कमी थोड्याशा मार्कांनी जर कमी पडत असाल तर तुम्हाला हे सुवर्ण संधी आहे की कसा अभ्यास करायचा हे समजून घ्या. काय करायचं असतं, सुरुवातीला कधीही इतिहासापासून सुरुवात करायची की अगोदर हा रोग कुठून आला, त्याचा शोध कुणी लावला, त्याच्या जंतूचा शोध कुणी लावला, त्याच्यानंतर त्याचं इव्हॉल्व कसं होत गेला, त्याचे लक्षणं कसे कसे वाढत गेली, आणि ते मग सगळ्या जनतेमध्ये लक्षणं कसा प्रसार झाला, त्या प्रसारानंतर त्याचे कॉम्प्लिकेशन काय झाले, म्हणजे त्याचं पुढे चालून त्याची क्लिष्टता कशी वाढत गेली, आणि ती क्लिष्टता नंतर तुम्हाला त्याच्यावर ट्रीटमेंट कशी करण्यात मदत करते, किंवा लक्षणं काय कशी त्याची डायग्नोस करून त्याची ट्रीटमेंट करायला मदत करते, उपचार पद्धती काय आहे, असं सिक्वेन्सने एक एक गोष्ट जर बघितली तर तुम्हाला ते सोपं जातं. फॉर एक्झाम्पल बघा, ऍस्कॅरियासिस कशामुळे होतो?
आणि त्या परजीवीचं काय काय आहे, अस्कॅरियासिस लंबोड्रिकाइड्स त्याचं नाव आहे, त्याचे कारण काय आहेत बघा, दूषित वगैरे ते जमिनीत खेळणे, त्याचे लक्षणं काय आहेत, त्याच्यानंतर सौम्य ते मध्यम प्रकारापासून गंभीरपर्यंत, त्याच्यानंतर त्याचे कॉम्प्लिकेशन काय आहेत, त्याचं निदान कसं करायचं, आणि आलेला क्वेश्चन आपला बघा, डायरेक्टली अल्बेंडाझोल मुबेंडाझोल दिले जातात. ठीक आहे, हे बघा 2:01 दुपारी हा आमचं डिस्कशन झालेला प्रश्न आहे. आणि विशेष म्हणजे मी तुम्हाला जे म्हणत होतो की नुसतं मला हे पोस्ट काढण्यापुरतं नाहीये. समजा तुम्ही एमपीडब्ल्यू म्हणून काम करताय, तिथे एखादी गर्भधारणी म्हणजे प्रेग्नेंट असलेली गर्भधारणा झालेली स्त्री आली आणि तिला हे असे लक्षणं तुम्हाला दिसले, तर तुम्ही ब्लाइंडली अल्बेंडाझोल तिला घे म्हणून सांगणार का, जंतुनाशक आहे घे, तसं नाही. कारण तिच्या गर्भातल्या त्या बाळावर या गोळीचा परिणाम होऊ शकतो, हे सुद्धा सांगितलंय. गर्भधारणेदरम्यान ही औषधे टाळावी. आलं लक्षात, म्हणजे तुम्ही काम करायला सुरुवात केल्यानंतर सुद्धा केंद्रीय मास्तरची आठवण राहावी. तर मित्रांनो, हे होतं प्रूफ. मग हा होता आता क्वेश्चन की अल्बेंडाझोल कशाच्या उपचारासाठी वापरले जाते. अल्बेंडाझोल, ठीक आहे, बघा गोलक्रमी. ओके, कळालं सर. मग बाकीचं कसं सर? अरे मित्रा, एन्सेफलायटिस जे आहे ना, मोस्टली जे व्हायरल एन्सेफलायटिस असतात, जीवाणूजन्य आणि बॅक्टेरियल एन्सेफलायटिस असतात, त्यांच्यामध्ये हे आझोल नावाचे गोष्टी वापरत नाहीत. आझोल जे असते, शेवटी आझोल म्हणलेले, झोल झोल, तर ते झोल म्हणलं तर एकतर कवकजन्य किंवा कृमीजन्य असलेल्या रोगालाच वापरले जातात. चला नेक्स्ट क्वेश्चन. मस्त वाटाले सर तुम्ही शिकवलेलं आलेलं बघून. तर मित्र, आपलं असंच असतं, एक्स्ट्रा एज मध्ये आपण काय काय सांगतो, तर बघा नुसतं तेच नाही. हे बघा, हा फोटोजेनिक क्वेश्चन मी तुम्हाला म्हणलं होतं, नुसतं सांगून नाही जमणार, तर फोटो टाकावा लागणार. हा फोटो थोडा मेडिकल आहे, त्याच्यामुळे थोडस लक्ष द्या. हे बघा, हे काय आहे सगळं, हे ऑपरेशन करून बाहेर काढलेलं हे आतडा आहे मित्रांनो. आणि हे काय आहेत, तर हे काय दिसतात तुम्हाला, हे सगळे हे हक्का नूडल्स नाही आहेत मित्रांनो, हे ते क्रमी आहेत, गोलक्रमी. आतड्याच्या आत अडथळा म्हणजे इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन मुळे ऑपरेशन करून अस्कॅरियासिस लंबोड्रिकाइड्स जे आहेत ते बाहेर काढलेले आहेत. ही बघा थोडीशी विष्ठा आहे, इथं शी आहे, संडास आहे त्या आतड्यामधली. आणि हे बाकीचे सगळे जे अडकून राहिले होते, हे त्यांनी जे स्वतःची कॉलनी बनवली होती, ते हे वम आहेत. आणि हे हक्का नूडल्स सारखे दिसतात असं आम्ही जोक मध्ये सुद्धा आम्ही म्हटलेलं, कारण ते लक्षात जास्त राहतं मित्रांनो. आणि मग हक्का नूडल्स साठी काय द्यायचं, झोल करायचा. काय करायचा झोल, तर अल्बेंडाझोल करायचा. ओके, तर असं आम्ही सुंदर प्रकारे शिकवलेलं. जशाला तसं प्रश्नामध्ये उतरल्यानंतर जो आनंद होतो तो अवर्णनीय आहे. बघा, आता हा फार सोपा क्वेश्चन आहे, त्यामुळे मी जास्त वेळ घालणार नाही, फक्त सांगतो की मी काय शिकवलं होतं. हे बघा, अन्न योग्य प्रकारे हाताळण्याची जबाबदारी म्हणजे जे काही आहे, खबरदारी घ्यायचं कशामुळं, म्हणजे कुठल्या रोगासाठी आहे. सरळ सरळ आहे मित्रांनो, जो रोग अन्न दूषित असताना जे सेवन केल्यामुळे होतो, त्याचेच प्रतिबंध म्हणून आपल्याला ते करावं लागणार आहे. फॉर एक्झाम्पल टायफॉइड. प्रिव्हेन्शन कसं करायचं, अधूनमधून हात धुवून स्वच्छ करायचे, भाज्या स्वच्छ धुवायच्या, फळं दूध वगैरे उकळून घ्यायचं, फळं धुवून खायचे, हे सगळं पाणी उकळून खायचं, अन्न गरम असताना खायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. म्हणून ऑप्शन काय आहे, उत्तर काय आहे, विषमज्वर. क्लिअर आहे पोरांनो. चला, विषमज्वर कशामुळे होतो बघा, सरळ सरळ दिले. पहिलंच वाक्य आहे टॉपिकच्या सुरुवातीच, जीवाणूच्या संसर्गामुळे. विषमज्वर कशामुळे होतो, जीवाणूच्या संसर्गामुळे. बॅक्टेरियल डिसीज आहे मित्रांनो. आणि तो जीवाणू कसा दिसतो, बघा इथं सांगितलंय, त्याचं कॅप्सूल काय असतं ते पण सांगितलंय. म्हणजे इन केस तुम्हाला त्याच्यावर फोटो आला असता तरीही माझ्या सुपर 50 स्टुडंट्सनी क्लिअर ते सांगितलं असतं. मग आमच्या चॅप्टरचं काय नाव होतं, एक्स्ट्रा एज 1, स्लाइड नंबर 14. यू कॅन व्हेरीफाय. ओके, नेक्स्ट. धुमाकूळ घातलेला हा एक थोडासा क्वेश्चन की लिम्फ इडिमा व्यवस्थापन सामान्यतः कशामध्ये सूचित केले जाते. मला सांगा, लिम्फ इडिमा म्हणजे काय, लसिका ग्रंथीची आलेली सूज, म्हणून त्याला लसी शोफ असं सुद्धा म्हणलंय. शोफ म्हणजे सूज, ठीक आहे. जरी हा शब्द तुम्हाला माहित नसला, लिम्फ इडिमा माहित असेल, लिम्फ जरी इडिमा माहित नसलं, लिम्फ तर माहित आहे ऍटलिस्ट. नुसत्या लिम्फ वरून सुद्धा तुम्हाला लक्षात आलं पाहिजे होतं की हे हत्ती रोगाचं आहे, कारण आपण ते तेवढ्या डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे मित्रांनो. बघा,
चॅप्टर नंबर 18 स्लाइड नंबर 16. काय आहे? फॅक्टर्स कॉजिंग फिलारियासिस म्हणजेच हत्तीपाय, हत्ती रोग. हत्ती रोग कशामुळे होतो? तर बघा, लसिका संस्था, लसिका ग्रंथी यांच्या वाढीमुळे होतो. आणि काय काय जाऊन बसतं? हा जंतू असतो कोणता? मायक्रोफिलारिया. हा तिथे जाऊन अडकून बसतो आणि त्याला सूज आणतो. एवढंच नाही तर ती सूज कशी येते हे दाखवण्यासाठी हे तुम्हाला दाखवलं होतं की ह्या मनुष्याच्या शरीरामध्ये हे सगळं लसिकाचं जाळं असतं. हे गोल गोल दिसतात, ते लिम्फ नोड असतात. आणि हा जो वर्म आहे तो कसा वाढतो बघण्यासाठी बघा, आता त्याची साईज वाढत जाते आणि हळूहळू जसा तो वाढेल तसा तो लसिकाच्या ग्रंथींना ब्लॉक करतो. लसिका ग्रंथींना तो ब्लॉक करतो आणि अल्टिमेटली मग पुढे चालून काय होतं तर लिम्फ इडिमा होतो. ठीक आहे, चलो सो फार सो गुड. आता जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. हा जर क्वेश्चन तुम्ही नीट वाचला असेल तर एखाद्या वेळेस चुकला असेल, पण जर चुकून वाचला नाही व्यवस्थित तर तुमचं उत्तर बरोबर आलं असेल मित्रांनो. म्हणजे हा लकी क्वेश्चन होता, कारण हा एक कन्फ्युजिंग तिथं वर्ड वापरलेला अतिरिक्त नावाचा. दो बूंद जिंदगी के तर सगळ्यांनी ऐकलेलं आहे, कदाचित ऐकलं नसेल तर आता ऐकून घ्या. दो बूंद जिंदगी के. पण त्यांनी काय विचारलं? अतिरिक्त लसीचे किती थेंब देतात. आता ह्याच्यावर आमचं भरपूर डिस्कशन झालं. तर जे लसीकरणाची जी मोहीम असते त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं की 2 थेंब अगोदर आणि जास्तीत जास्त अतिरिक्त तुम्ही 2 थेंब देऊ शकता मित्रांनो. त्याच्यामुळे ह्याचं उत्तर आहे 2 थेंब. आपण हे सगळीकडे सांगितलं होतं. दो बूंद जिंदगी के, दो बूंद जिंदगी के. अमिताभ बच्चन सुद्धा साहेब सांगताना म्हणतात की हाय 2 बूंद जिंदगी के. आणि मी अजून एक थोडस जोक पार्ट मध्ये म्हणून सांगितलं होतं की हे पुण्यामध्ये देतात लहान बाळांमध्ये. मग टायगर श्रॉफ काय म्हणत असतो? छोटी बच्ची है क्या, असंच काहीतरी बोलतो ना तो. तर हा घरोघर जाऊन विचारतो की छोटी बच्ची है क्या घर में, तो मैं क्या दूंगा उसको, पोलिओ की लस दूंगा. बघा 2014 मध्ये चालू केले, 2011 पासून 3 वर्षात पोलिओचा एकही रुग्ण आढळला नाही. असं डिटेलमध्ये आपलं हे डिस्कशन ह्या गोष्टीवर झालेलं मित्रांनो. चला, क्लोरोक्विनचा उपयोग हे तर मास्तर सांगू गेलं. कसं गेलं? कुठं गेलं? डोक्यात गेलं. हो, डोक्यात गेलं मास्तर, बाकी कुठं गेलं नाही. चला, सामान्यतः वापर कशामध्ये केला जातो लक्षात ठेवा. इथं बघा क्लोरोक्विन लिहिलंय, क्वीन. मला सांगा मलेरिया कोणामुळे होतो? अॅनाफिलिसमुळे होतो. व्हेरी गुड मित्रा. पण अॅनाफिलिसचा नर का मादी? मादी अॅनाफिलिस. नर काय करतो? नर सर त्या जे असतात ना फुलं, फुलामधलं नेक्टर म्हणजे ते फक्त तेवढं गोड गोड तेवढं पितो बिचारा. पण मादी कशी असते? कोणाची? अॅनाफिलिसची. कशी असते? थोडीशी भुक्कड असते, भुक्कड. तिला लागतं रक्त, कारण तिला बच्चू वाढवायचे असतात, अंडी द्यायची असतात म्हणून. तर मग काय असतं हे सगळं का सांगतोय मी मित्रांनो? मादी म्हणजे आपण काय म्हणतो? राणी. राणीला इंग्लिशमध्ये म्हणतात क्वीन, क्लोरोक्विन. मग क्लोरोक्विनचा वापर जर मादीसाठी करायचा असेल तर मादी कोणाची असली पाहिजे? अॅनाफिलिसची. आणि मादी अॅनाफिलिस काय करते? मलेरिया. असं सांगितलं होतं. ज्याला लक्षात राहतं त्याच्यासाठी काय नाही मित्रांनो. पण माझा प्रयत्न त्या 50 पैकी त्या 3-4 विद्यार्थ्यांसाठीच होता, जास्ती करून ज्यांना ह्या गोष्टी नवीन आहेत, ज्यांना लक्षात ह्या गोष्टी येणार नाही. तिकडे बघा हा फोटो आहे क्लोरोक्विनचा आणि ही क्वीन आहे, डासाची मादी आहे. आणि ते कशा प्रकारच्या गोळ्या दिसतात ते सुद्धा आपण फोटोजेनिक अभ्यास केलेला होता चॅप्टर नंबर 12 स्लाइड नंबर 25 मध्ये. आणि हा थोडासा इतिहास पण त्याच्यामध्ये आपण दाखवलेला आहे क्लोरोक्विन. ठीक आहे मित्रांनो. परत प्राचीन काळापासून कसं कसं मग त्याच्यानंतर आरटी सुनेट डेरिव्हेटिव्ह, आरटी मिथर वगैरे कसे येत गेले हे सगळं आपण हळूहळू तेव्हा अभ्यासलं होतं आणि त्याचा उपयोग तुम्हाला परीक्षेमध्ये 100% झालेला आहे मित्रांनो. चला पुढचा क्वेश्चन घेऊया. कशाचे निर्मूलन करून पित्त ज्वराचा प्रसारावर नियंत्रण ठेवता येते? पित्त ज्वर म्हणजे काय? पित्त म्हणजे येल्लो, ज्वर म्हणजे ताप म्हणजे फिवर. सो येल्लो फिवर. येल्लो फिवरचा वापर, येल्लो फिवरचा प्रतिबंध कशामुळे केला जातो मला सांगा? होतो कशामुळे येल्लो फिवर? येल्लो फिवर इज व्हायरसमुळे होतो मित्रा, डासामुळे नाही. डास तर त्याचा वाहक आहे रे मित्रा, डास तर त्याचा वाहक आहे. वाहक. कारक कोण आहे? विषाणू. तर येल्लो फिवर इज विषाणू. हे माझे 50 विद्यार्थी बरोबर सांगतात बरं का मित्रांनो. कळलं तुम्हाला? माझे 50 विद्यार्थी हे एकदम बरोबर सांगतात बघा. कारण हा चार्ट मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की हा चार्ट जर तुझ्या लक्षात राहील नाही तर तू परीक्षेला जायचंच नाही. जायचंच नाही. कारण हा चार्ट जर तुझ्या लक्षात नाही तर तू परीक्षेला जायचंच नाही. चला
ह्याच्यावर भरपूर सारे शॉर्टकट पण बनवलेले आहेत मित्रांनो, तुम्ही माझ्या विद्यार्थ्यांना पण विचारू शकता. एडिस मस्किटोचे रोग होते ते काय होता शॉर्टकट डिटेलमध्ये सांगणार नाही, कारण त्यासाठी तुम्ही मला अकॅडमीला लावायचं, अकॅडमी लावायची, बरोबर आहे. पण असं नाहीये मित्रांनो, आमचा प्रयत्न हा फक्त जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत नॉलेज पोहोचवायचा आहे. बिकॉज मी माझ्या विद्यार्थी मित्रांना तर म्हणलंच की एक MBBS डॉक्टर ना त्याच्या पोटाभोवती म्हणजे पोटापुरतं खाऊन पोटाभोवती उरण्या एवढं तरी कमवतो सध्याच्या काळात. तरी त्याच्या नंतर MD जर झालं माझ्यासारखं जर तर मग तर म्हणजे सांगायला नको, जाऊ द्या, ईडीपीडी मागा लागायची अजून. ठीक आहे, एवढे काही कमवत नाही मित्रांनो, आमचे कष्ट वेगळे आहेत, जाऊ द्या. नेक्स्ट बॅक टू टॉपिक. काय असतं बघा, एडिस मस्किटोचं आपण केलं होतं की दणक्यात चिकन खाऊन येडा झालाय कोण, राम्या. दणक्यात चिकन खाऊन येडा झालाय राम्या, असं आम्ही एक शॉर्टकट बनवलं होतं. दणक्यात चिकन खाऊन येडा म्हणजे आम्ही एडिस पण घेतलं त्याच्यामध्ये, आणि झालाय आणि येडा फॉर येल्लो पण घेतलं होतं ऍक्च्युली. ठीक आहे, येडा म्हणजे येल्लो फिवर पण. मग आता बघा, येल्लो फिवरचा कारक कोण आहे, पॅथोजन व्हायरस आहे, व्हायरस. आणि वाहक कोण आहे, वेक्टर मस्किटो. म्हणजे जर तुम्हाला ह्याच्यावर असा जरी क्वेश्चन विचारला गेला असता की साथरोग शास्त्रीय त्रिकोणामध्ये येलो फिवरच्या कुठले कुठले घटक येतात, तर तुम्हाला हे एजंट, होस्ट आणि एन्व्हायरमेंट आपण जे म्हणतो ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे होतं. ठीक आहे, एपिडेमिओलॉजिकल ट्रायंगल ऑफ द डिसीजेस जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये ह्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात. ठीक आहे, जर हे पण तुमच्या लक्षात राहिलं नसेल तर ही इमेज तरी लक्षात राहायला पाहिजे होती. ही पण आपल्या इमेज लेक्चर मधलीच आहे मित्रांनो. हे बघा, चॅप्टर नंबर 18 स्लाइड नंबर 3, मॉस्किटो बॉर्न डिसीजेस. हे सगळे बघा वरचे विषाणू आहेत, झिका, चिकनगुनिया, जॅपनीज एन्सेफलायटिस, रिफ्ट व्हॅली फिवर, वेस्ट नाईल फिवर, डेंग्यू व्हायरस आणि येल्लो फिवर व्हायरस. आणि मग हे कसं आहे, मॉस्किटो बॉर्न डिसीज आहे. आणि बिचारा हा एकच प्लाझ्मोडियम जो आपण म्हणतो मलेरियावाला, तो पण डासानीच पसरला जातो. तर मग हे अशा प्रकारचं नॉलेज होतं मित्रांनो, त्याचा वापर तुम्ही केलेला आहे. चला नेक्स्ट बघा, परत तोच क्वेश्चन. लसिका फायलेरियासिस म्हणजे लिम्फॅटिक फायलेरियासिस मुख्य संक्रमण कशामुळे होते. हे बघा, ती इमेज तर मी तुम्हाला दाखवलीच, पण अजून एक गोष्ट सांगायची तर लेक्चरचा पहिला शब्द बघा, डास चावल्यामुळे हत्तीरोग होतो. डास चावल्यामुळे हत्तीरोग होतो. आणि इथं बघा, संक्रमित डासाच्या चाव्यामुळे. म्हणजे वर्ड टू वर्ड क्वेश्चन जर कोणाच्या डोक्यात जर बसला असेल तर माझ्या विद्यार्थ्यांच्या बसला होता मित्रांनो. त्याच्यामुळे ते फार खुश आहेत. फक्त ते आता वाट बघतायत ते सेकंड आन्सर की येऊन कधी एकदा गुणवत्ता यादी लागते, आणि त्या गुणवत्ता यादीत कधी एकदा आपलं नाव एकदम टॉप मध्ये असतं. परत एकदा त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स. चला परत घेऊया पुढं. चिकनगुनियाच्या तापाच्या प्रतिबंधासाठी सर्वोत्तम रणनीती काय आहे. हे बघा, मला सांगा, मला एका विद्यार्थी मित्राचा फोन आला होता, सर मी स्वच्छ पाण्याचा वापर हे मारलं, स्वच्छ पाण्याचा वापर मारलं. मित्रा, पण तू आधी डास मारायला पाहिजे होतास जीवनातले, घरातले, त्याच्यानंतर स्वच्छ पाण्याचा वापर मारायचा होता, असं माझं प्रामाणिक मत आहे. हे बघा, हे उत्तर चुकीचे आहेत असं माझं म्हणणं नाहीये. योग्य आरोग्य, ते वैयक्तिक आरोग्य तपासणे किंवा राहणे, योग्य स्वच्छ अन्न खाणे, स्वच्छ पाण्याचा वापर, हे ओव्हरऑल गोष्टी चांगल्याच आहेत. पण तुम्हाला क्वेश्चन काय विचारलाय, चिकनगुनियाचा तापाचा. चिकनगुनिया कशाचा आहे, डासाचा आहे मित्रा. कशामुळे होतो, डासामुळे होतो. म्हणजे काय काय मित्र काय करतात, माझे विद्यार्थी मित्र वेळ वाचवण्यासाठी सगळे ऑप्शन व्यवस्थित न वाचता डायरेक्ट आन्सर मारायचा प्रयत्न करतात. मग तशा वेळेला चुकत असतं मित्रांनो. तर आपला हा चिकनगुनियाचा हा विषाणू आणि हा त्याचा कारक डास, त्याच्यामुळे डासांच्या नियंत्रणाचं हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, आता हा बवाल मचावलेला प्रश्न आहे, बवाल, एकदम बवाल. तुम्हाला दिसत असेल, ओके. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात क्वेश्चन मध्ये बघा, कन्फ्युजन क्लिअर करण्यासाठी हा शब्द वाचा, मूळ ओआरएस. मूळ ओआरएस म्हणजे बेसिक ओआरएस, जे सुरुवातीला दिलं होतं ते ओरिजिनल ओआरएस च्या फॉर्म्युला, WHO ने सुचवलेला ओरिजिनल ओआरएस चा फॉर्म्युला. आजपर्यंत WHO आणि युनिसेफ न मिळून 2 ORS चे प्रकार काढले. एक ORS असा होता जो अगोदर सुरुवातीला बाहेर आला,
पण त्याच्यानंतर काय झालं की घरगुती वापर होत होता ओआरएसचा, त्याच्यातले काही घटक जास्त प्रमाणावर जायला नकोत या कारणास्तव त्याची ऑस्मोलॅरिटी कमी केली गेली. ठीक आहे, आणि त्याला लो ऑस्मोलार ओआरएस असं म्हणलं गेलं. तुमच्या कन्फ्युजन क्लिअर करण्यासाठी तुम्हाला ही इमेज बघून तुम्हाला लक्षात येईल. हे बघा, मला मान्य आहे आपल्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण हीच इमेज दाखवली होती मित्रांनो. हे बघा, ठीक आहे, पण काही गोष्टी थिअरी ऑफ एक्सक्लुजननी काढायच्या असतात आणि काही गोष्टी डोक्याला लावत असतात. फॉर एक्झाम्पल सोडियम क्लोराईड 2.6 आहे, बरोबर आहे मास्तर. तुम्ही म्हणला होता सर अजिबात मला चुकीचं सांगायचं नाही, बरोबर आहे मित्र, 2.6च असतं रे, पण ते कुणामध्ये असतं, ते लो ऑस्मोलार ओआरएस मध्ये असतं, जे युनिसेफ आणि WHO ने दिले. नवीन 2.6 सोडियम, 2.9 ट्रायसोडियम सिट्रेट आणि 1.5 पोटॅशियम. ठीक आहे, मग आता मला सांगा त्यांनी काय विचारलंय तुम्हाला, मूळ ओआरएस, ओरिजिनल ओआरएस, मग त्याचा आन्सर काय यायला पाहिजे 3.5. बरं ठीक आहे, तरी पण तुम्हाला कन्फ्युजन झालं, पण मला सांगा 2.6 ऑप्शन मध्ये होतं का, 2.6च्या जवळपास तरी काय होतं का. मग एक्स्ट्रा नॉलेज दाखवायचं नसतं परीक्षेमध्ये कधीच. त्याच्यामुळे ज्यांनी कोणी ह्या क्वेश्चनसाठी आक्षेप घेतला असेल, एक माझं प्रामाणिक मत आहे की त्यावर काहीही बदल होणार नाही मित्रांनो, कारण त्यांनी क्वेश्चन विचारला होता मूळ ओआरएसचा. क्वेश्चन कशाचा विचारला होता त्याच्यात बघा, परत एकदा दाखवतो मी. मूळ ओआरएस विचारले, मूळ ओआरएसचा आहे 3.5. ऑप्शन मध्ये बघा 20 ग्राम, 1.5 ग्राम, 15 ग्राम, मग हे तर काही रिलेटच होऊ शकत नाही. त्याच्यामुळे 3.5 इज द करेक्ट आन्सर. सो एंड ऑफ द कन्फ्युजन अँड एंड ऑफ डिस्कशन. चला, हा एक सुंदर क्वेश्चन आहे जो की आपल्या नोट्स मधला जसा तसा परत एकदा आलेला आहे. मित्रांनो तुम्ही मोजत राहा, मी तुम्हाला सांगत राहतो. इकडे बघा, चॅप्टर नंबर 22, स्लाइड नंबर 18 आणि 21. कशाबद्दल चाललंय हे. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही मेडिकल फील्डशी रिलेटेड काहीच माहित नाही तुम्हाला फक्त काय माहितीये, हे बघा ऑप्शन दिले आणि क्वेश्चन दिले. शारीरिक उपचार, हालचाल सहाय्यक एड्सचा वापर केला जातोय, व्हेंटिलेटर पर्यंतच्या गोष्टी त्या केल्या जात आहेत. मग हा रोग कुठला असं विचारलंय. मला आता सिंपल उदाहरण द्या. बाकीचे बघा, ज्वर, हे पण एक ज्वर आहे, हे पण एक ज्वर आहे, म्हणजे हे फ्ल्यू आहे ना, फ्ल्यू म्हणजे ज्वर म्हणजे ताप. मग जर विषम ज्वर, H1N1 आणि शीत ज्वर, असा कुठला ताप तुम्ही आजपर्यंत बघितलाय ज्याच्यामध्ये तुम्हाला हालचाल सहाय्यक आणि व्हेंटिलेटर पर्यंत लागायची गरज पडली. करोना होता, पण ऑप्शन मध्ये आहे का. पण करोनामध्ये सुद्धा फक्त काही लगेच व्हीलचेअरवर टाकून हलवायची गरज नव्हती पडत, त्याला फार वेळ लागत होता. आणि दुसरी गोष्ट, या रोगामध्ये जो पोलिओमायलायटिस नावाचा रोग आहे त्यामध्ये हे सगळे लक्षणं दिसतात. त्याच्यामुळे ज्याचा हा क्वेश्चन चुकलाय त्यांनी परत एकदा विचार करा की आपला का चुकला असेल. तर मित्रा इकडे बघ, हे बघ आपलं शिकवण्याची पद्धत बघ. सुरुवातीला होते सर्दी, त्याच्यानंतर काय होते, नाका तोंडावाटे विषाणू पसरतो, त्याच्यानंतर जातो अन्नमार्गात. 3 नंबर म्हणजे सर्दी, नाका तोंडावाटे अन्नमार्गातून रक्तवाहिन्या, लसिका या मार्फत कुठं पोहोचतो, चेतासंस्था म्हणजेच सेंट्रल नर्वस सिस्टीम, मेंदूमध्ये पोहोचलं की काय व्हायला पाहिजे, हालचालीचं एड्स वापरायला पाहिजे. आणि कॉम्प्लिकेशन मुळे काय काय होऊ शकतं पुढे चलून, हेच जर ते मेंदू मागच्या साईडला, जे आपण त्याला बल्बार म्हणतो, कंदीय पक्षाघात म्हणतो, म्हणजे न्यूरल पॅरालिसिस वगैरे त्याला जर बसला तर त्याला श्वासोच्छवासामध्ये अडचण येणे, घशामध्ये कफ साचणे, ऍस्पिरेशन होणे आणि त्याच्यामुळे अल्टिमेटली मृत्यू पण होऊ शकतो. पक्षाघात किंवा पॅरालिसिस होऊन मृत्यू होऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टीचं समावेश कशात होत असेल तर पोलिओमायलायटिस इज द करेक्ट आन्सर मित्रा. ठीक आहे, ओके सर, कळालं सर. तर हे कळालं नव्हता बा प्रश्न मित्र. कसं असतं, जर तू अभ्यास करून पण तुला क्वेश्चन जर कळाला नाही, चांगला अभ्यास करून, तर तू बिलकुल घाबरायचं नाही, कारण तुझ्यासारखेच पुढं बाकीचे 99% विद्यार्थी असतात ज्यांना हा क्वेश्चन येणार नव्हता. अवांतर वाचन ज्याचं असेल त्यांना ह्या प्रोग्रामचं नाव वाचलं असेल मित्रांनो. हे बघा, जे मी खरंच कव्हर केलं नाही किंवा मला जे वाटलं नाही की याच्यावर क्वेश्चन येईल, पण त्याच्यावर आला क्वेश्चन, ते आपण फ्रँकली बोलणं. या गोष्टीचं मला वाटलं नव्हतं की याच्यावर ते एवढ्या सिंपल गोष्टीवरती लॉंग फॉर्म विचारतील. पण तरीही जर लॉजिक लावायला बघितलं, लॉजिक सिलेबस काय होता मला सांगा, व्हेक्टर अँड वॉटर डिसीजेस, व्हेक्टर अँड वॉटर डिसीजेस म्हणजे पाणीजन्य व कीटकजन्य आजार. ठीक आहे, डिसीजेस
ठीक आहे. आता मला सांगा, ठीक आहे, तुम्हाला म्हणताल मग सर पाणीजन्यमध्ये डायरिया येत नाही का? येतंय मित्र, पण फक्त डायरिया सगळ्या कव्हर करायचा का तुला जीवनात? नाही ना, तुला सगळे डिसीजेस कव्हर करायचे होते. म्हणून त्यांनी काय दिलं, इंटिग्रेटेड म्हणजे सगळ्यांचा एकत्र असा अप्रोच, इंटिग्रेटेड डिसीज सर्व्हिलन्स प्रोग्राम, हे याचं उत्तर आहे. IDSP. ज्यांचं हे तुका मारून बरोबर आले त्यांचं हार्दिक अभिनंदन, किंवा ज्यांनी वाचलं असेल ऑब्व्हियसली तर. पण ज्यांचं बरोबर नाही आलं त्यांनी टेन्शन नका घेऊ, तुमच्यासोबत बरेचसे विद्यार्थी आहेत ज्यांचं हे बरोबर आलेलं नसावं. चला नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या रोगाचा राष्ट्रीय कीटकजन्य नियंत्रण कार्यक्रम म्हणजे नॅशनल व्हेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम मध्ये समावेश करण्यात आलेला नाही? आपण जे 1.5 महिना अभ्यास केला मित्रांनो जवळपास, त्याच्यात बघा वेक्टर बॉर्न कंट्रोल मध्ये काय काय बघा, डिसीजेस अंडर नॅशनल सेंटर फॉर वेक्टर बॉर्न कंट्रोल डिसीजेस जे आहे आपलं, ठीक आहे, मलेरिया, डेंग्यू, काला आजार, फिलारिया, जॅपनीज एन्सेफलायटिस आणि चिकनगुनिया. ह्याच्यात कुठं दिसतो का स्वाईन फ्लू? बघा हे साईटवर दिलेलं आहे, शासनाने दिलेल्या सिलेबस मध्ये आहे का कुठं? नाही ना. मग हे दोन्ही गोष्टी आपण कधी शिकवलेल्या? चॅप्टर नंबर 7 स्लाइड नंबर 22 मध्ये शिकवलेल्या. चॅप्टर नंबर 7 स्लाइड नंबर 22 मध्ये सांगितलं होतं. म्हणून ह्याचा आन्सर काय आहे मित्रांनो? बघा, हत्ती रोग आहे, काला आजार आहे, मलेरिया आहे, स्वाईन फ्लू मात्र नाही. ओके, सो फार सो गुड. ओके सर, चला पुढे घेऊया. खालीलपैकी कशाचा उपयोग प्रामुख्याने डेंग्यू तापाच्या व्यवस्थापनासाठी केला जात नाही? माझ्या एका जवळच्या चांगल्या हुशार विद्यार्थी मित्रांनी थोड्याशा ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये हे चुकवलेलं आहे, कारण त्यानं काय वाचलं नाही. त्यांनी अर्धवट क्वेश्चन वाचला आणि पटकन द्रव आणि इलेक्ट्रोलाइटचं आन्सर मारलं. पण असं नसतं मित्रांनो, व्यवस्थित बघायचं, विचार करायचा आणि सरने काय शिकवलं ते पण आठवायचं. चॅप्टर नंबर 17 स्लाइड नंबर 33 मध्ये काय शिकवलंय बघा, डेंग्यू तापावर निश्चित असे औषधोपचार नाहीत, ठीक आहे, पण तरी पण जर तुम्हाला द्यायचंच असेल तर हे ड्रग देऊ नका. काय? ऍस्पिरिन. बघा, ऍस्पिरिन वेदनाशामक आणि झटका प्रतिबंधक म्हणजेच हे क्लथनरोधक, म्हणजे हे जे काही येणार होता ना त्याला प्लेटलेट कमी डिस्फंक्शन झाल्यामुळे जो काही त्याचा रक्त गोठण्याचा प्रकार कमी होणार होता, त्याच्यासाठी जे अवरोधकाचे असतात अँटीकोअगुलंट्स हे द्यायचे नाहीत, कारण जर हे चुकून दिले गेले तर जास्त रक्तस्राव होतो आणि साधा डेंग्यू हा त्याच्या कॉम्प्लिकेशन मध्ये डेंग्यू हिमोरेजिक फिवर मध्ये कन्वर्ट होतो. ठीक आहे, तर डेंग्यू तापाची तीव्र लक्षणे आढळल्यास पुढे काय काय करायचं ते दिलेलं आहे आपण. त्याच्यामुळे एक्झॅक्ट वर्ड टू वर्ड क्वेश्चन आणि वर्ड टू वर्ड तुम्हाला आठवलंच पाहिजे मित्रांनो, हेच मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगत होतो. चला, हा आपला लाडका क्वेश्चन परत आलेला आहे मित्रांनो. सांगा, लिम्फ इडिमा सांगितलं होतं मी तुम्हाला, लिम्फ शोक. तर हा बघा मोठा पाय दिसतोय, हत्तीसारखा पाय दिसतोय सर, हत्ती रोग आहे. क्लिअर आहे मित्र? मग पोरं म्हणतील असं कसं सर, तुम्ही काय शिकवले मला अगोदर? बघ मित्र, हे बघ चॅप्टर नंबर 18 स्लाइड नंबर 11, ह्याच्यामध्ये काय दिले सरळ बघा. हत्ती रोग हा जंतू संसर्गामुळे होतो, डास चावल्यामुळे होतो, अशा प्रकारचा हत्तीचा पाय दिसल्यासारखा दिसतो. आता बघा, हाच फोटो आहे, फक्त तिकडून घेतलाय आपल्या आयोगानं. ठीक आहे, त्याच्यामुळे इमेज बेस्ड क्वेश्चन वर भर दिला होता मित्रांनो. माझे खूप अभिनंदन पात्र आहेत माझे काही विद्यार्थी, ज्यांनी एकदम सगळं ऐकून पाळून व्यवस्थित आन्सर दिलेले आहेत. चलो, झिका रोगाच्या प्रतिबंधासाठी खालीलपैकी कोणत्या प्रौढ डासाचे व आळ्याचे उच्चाटन करणे आवश्यक असते? काय सांगितलं होतं? दणक्यात चिकन खाऊन येडा झालाय फॉर झिका, झालाय. बघा, एडिस मस्किटो. म्हणूनच म्हणलं होतं तुम्हाला, शॉर्ट फॉर्म जोपर्यंत तुम्हाला पक्के लक्षात राहतात तोपर्यंत तुमचं कोणीही तुमचे मार्क कमी करू शकत नाही मित्रांनो. बघा, व्हायरस. ठीक आहे, आणि काय करतात हे झिका, हे एडिस. डायरेक्ट आन्सर आहे. ओके, कळालं सर? पुढे काय म्हणताय मग? गोलकृमींची लागण, राऊंड 1 इन्फेस्टेशन मुख्यतः कशाद्वारे संक्रमित होते? आता परत एकदा हे गोलकृमी आलंय मित्रांनो. तो जो आपण रोगप्रसाराचा हे बघितला होता, रोगप्रसाराचा मी तुम्हाला स्क्रीनशॉट टाकलेला बघितला होता, त्यामध्ये सुद्धा ते दिलेलं होतं आणि इथंही दिलेलं आहे. हे बघा,
चॅप्टर नंबर 7 स्लाइड नंबर 3. म्हणजे म्हणूनच मी तुम्हाला रिव्हिजन जे म्हटलं की एक सेकंड. हा हे बघा, हे 26 नोव्हेंबरला जे आम्ही डिस्कशन केलं होतं ह्याच्यामध्ये काय सांगितलं होतं, गोलक्रमी जे आहेत गोलक्रमी त्यांच्या संसर्गाचं कारण बघा व्यवस्थित दिलेलं आहे इथं. अस्कॅरी सांडींनी दूषित असलेले अन्न अथवा द्रव पदार्थ खाणे. बघा वर्ड टू वर्ड क्वेश्चन आहे मित्रांनो, वर्ड टू वर्ड आन्सर आहे. ठीक आहे, एका सिंपल डिस्कशन केलेल्या एका टेक्स्ट मेसेज मधून 3 प्रश्न आलेले आहेत, व्हॉट्सअप मेसेज मधून, आमच्या डिस्कशन मधून. तर बघा, गोलक्रमींची लागण मुख्यतः कशामुळे होते विचारले, दूषित पाण्याचा वापर. ठीक आहे, चलो नेक्स्ट. बघा, काला आजारपासून बचाव करण्यासाठी खालीलपैकी कोणती खबरदारी घ्यावी. मला सांगा, त्यांनी सरळ सरळ विचारले काला आजार कशापासून होतो. सिंपल गोष्ट आहे. ठीक आहे, तर मग आता मला सांगा, हे आहे का उंदराचं आहे का. नाही सर, उंदरामुळे होत नाही सर काळा आजार. वटवागुळामुळे होते का मित्रा. नाही सर, वटवागुळामुळे पण नाही. डासामुळे होते का काळा आजार. नाही सर, डासामुळे बी नाही होत. मग कशामुळे होतंय, वालू मक्षिका, सँड फ्लाय. सँड फ्लाय. ठीक आहे, वाळवंटी माशी, सँड फ्लाय, काळा आजार. ठीक आहे, कळालं. हे पण आपलं शिकवलेलं आहे मित्रांनो, स्लाइड नंबर स्लाइड नंबर 3 चॅप्टर नंबर 7. ओके, चलो नेक्स्ट. बघा, पटकीचे रोगाणू विकासावधी म्हणजे इन्क्युबेशन पिरियड किती असतो. ठीक आहे, हा एक नवीन शब्द त्यांनी वापरला, पण योगायोगाने त्यांनी सुंदर प्रकारे हा कंसात दिला इन्क्युबेशन पिरियड नावाचा. कारण आम्ही त्याला काय म्हणायचो, अधिशयन काळ. अगोदर त्याला अधिशयन काळ असा क्वेश्चन पण येत होता आणि आपण बऱ्याच ठिकाणी मराठीमध्ये त्याला अधिशयन काळ वाचला. पण हा एक त्याला रोगाणू विकास म्हणजे थोडक्यात जे काही त्याचे जीवाणू आहेत, विषाणू आहेत, जे काही रोगाणू आहेत त्याचा विकास होण्यासाठी लागणारा अवधी इन्क्युबेशन पिरियड. कशाला म्हणतात, की तो रोगाणू शरीरात आल्यापासून त्याचं प्रथम लक्षण दिसेपर्यंतचा जो काही अवधी असतो. बघा मित्रांनो, वर्ड टू वर्ड क्वेश्चन, वर्ड टू वर्ड आन्सर. बघा, कॉलरा व्हिब्रिओ कॉलरीमुळे होतो, हा जीवाणूमुळे होतो आणि काही तास ते 5 दिवस. बघा, हे रेड केलेलं आहे डायरेक्टली. एक्झॅक्ट जशाल तसं आन्सर आहे, काही तास ते 5 दिवस. चॅप्टर नंबर 24 स्लाइड नंबर 9. तुमच्या कन्फर्मेशन साठी क्रॉस चेक करायचं तर करून घ्या. चॅप्टर नंबर 24 स्लाइड नंबर 9. नेक्स्ट. आता ह्या अमांशवर पण फार फार जास्त कन्फ्युजन क्रिएट केलं मित्रांनी माझ्या. ठीक आहे, बघा मित्रांनो, आपण ते वर्ड टू वर्ड वापरले. चॅप्टर नंबर 23 स्लाइड नंबर 10. क्वेश्चन काय आहे ते आधी बघा. आतड्यांतील संसर्गाच्या गंभीर अतिसाराची लागण होते, मलामध्ये रक्त व श्लेष्मा. इथंच तो क्वेश्चन क्लिअर होऊन जातो. रक्त व श्लेष्मा असतात अशा रोगाला काय म्हटले जाते. तर बघा, आपण शिकवलेल्या खाली बघा. बघा आता बघा, एक तुम्हाला सिंपल रूल ऑफ एक्सक्लुजन पण सांगतो, थिअरी ऑफ एक्सक्लुजन पण सांगतो. चला, हे काय आहे, हिमॅच्युरिया म्हणजे रक्त पडणे, पण कशामध्ये, लघवीमधून रक्त पडणे, हिमॅच्युरिया. ठीक आहे, मलिना म्हणजे काय, रक्ताने माखलेली विष्ठा येणे, म्हणजे थोडक्यात विष्ठे वाटे रक्ताने विष्ठा माखून बाहेर येणे, रक्तामध्ये विष्ठा मिसळून बाहेर येणे. आता बघा, इथं पण दिले विष्ठा म्हणजे रक्त येणे, इथं पण दिले रक्त येणे, पण त्याच्या पुढे काय दिले, श्लेष्मा. श्लेष्मा पण त्याच्यामध्ये असला पाहिजे. आणि मलिना असताना अतिसार नसतो. उलट मलिना कशासाठी होतो, कधी कधी जेव्हा बद्धकोष्ठता असते, हार्ड स्टूल येतात, जेव्हा ते रक्त लागून येतं, घासून, हार्ड स्टूल जे असतात ना, कडक अशी संडास जी बाहेर येताना घासून येते, त्याच्यासोबत रक्त बाहेर येतं बऱ्याचदा. म्हणजे उदाहरणार्थ सांगतो मी तुम्हाला. आणि रक्तनिष्ठवन म्हणजे काय, हिमोप्टॅसिस. हिमोप्टॅसिस म्हणजे उलटी वाटे रक्त बाहेर येणे, उलटी वाटे रक्त बाहेर येणे. म्हणजे मला सांगा, हे ऑप्शन तर नाहीये आणि हे पण 100% नाहीये. मग कन्फ्युजन कशा कशात झालं पोरांना. माझ्याच 2 मित्रांचं, विद्यार्थी मित्रांचं याच्यावर डिस्कशन चालू होतं की मलिना आहे का अमांश आहे. पण मित्रा, सगळ्यात महत्वाचं बघा, आता संसर्गामुळे
अतिसार हे सगळ्यात महत्वाचं आहे। इथं बघा सांगितलंय डिसेंट्री हा आजार परजीवीमुळे होतो, अमांश शब्द सुद्धा वापरलाय, अमिबामुळे होतो, आणि या आजारामध्ये पोटात दुखते, हे बघा पोटात दुखते, रक्तमिश्रित जुलाब सुरू होतात, मल श्लेष्मा रक्तमिश्रित जुलाब, सरळ सरळ वर्ड आहे, आणि चॅप्टर नंबर 23 स्लाइड नंबर 10 आहे। ओके, चला नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या जीवामुळे विषम ज्वर होतो? हे तर सर सांगू आता आम्हालाच कंटाळा आला म्हणावं, युट्यूबच्या लेक्चरमध्ये कंटाळा आला विचार करू, म्हणजे कसा कंटाळा म्हणतोय मी, अभ्यास पाठ झाला होता माझ्या मित्रांना। विद्यार्थी मित्र मला सांगत होते सर तुमच्यामुळे ते टेबलच्या टेबल आम्हाला लक्षात राहिल्या आणि आम्हाला 2 सेकंदाच्या आत 3 सेकंदाच्या आत आम्हाला उत्तर क्लिक होत होते। चला व्हेरी गुड मित्रांनो, आनंदाची गोष्ट आहे, कारण आपण ती गोष्ट पाठच करून घेतली होती तुमच्याकडून। चला पुढे बघूया त्याचं मग आपण कसं शिकवलं होतं ते। हे बघा एक्सरसाइज नंबर 1 स्लाइड नंबर 14, इथं सांगितलंय जीवाणू आहे, साल्मोनेला टायफाई आहे, पाणी आणि अन्नद्वारे पोटात जाऊन ते डिसीज होतो। क्वेश्चन काय विचारलाय बघा, कोणत्या जीवाणूमुळे साल्मोनेला टायफी? ठीक आहे, कळालं सर, चांगलं वाटलं सर, एकदम मस्त वाटलं। चला मग आता पुढे जाऊया। बघा अॅक्यूट फ्लॅसिड पॅरालिसिस रुग्णांचे निर्धारण हे खालीलपैकी कोणत्या रोगाचे निदान करण्यासाठी सुवर्ण मानक ठरले जाते? ह्याला जर इंग्लिश मध्ये विचारायचं झालं तर ह्या अशा कुठल्या रोगासाठी गोल्ड स्टँडर्ड आहे अॅक्यूट फ्लॅसिड पॅरालिसिस? गोल्ड स्टँडर्डचा काय अर्थ असतो की असं लक्षण हा दिसलं तर 100 नाही 1000% एकच रोग असू शकतो, त्याला म्हणायचं गोल्ड स्टँडर्ड लक्षण, सुवर्ण मानक लक्षण। ठीक आहे, चला मग मला सांगा डांग्या खोकलामध्ये होतं का पॅरालिसिस? नाही होत सर। एंटेरिक फिवर मध्ये होतं का? नाही होत सर। इन्फ्लुएन्झा मध्ये होतं का? नाही होत सर, संपलं। आणि आपण ते डिटेलमध्ये तर तुम्हाला आधीच सांगितलंय मी की तोंडावाटे जातो, नंतर नाकावाटे जातो, नंतर अन्न नलिकेत जातो, नंतर लसिका आणि रक्तात जातो, नंतर मेंदूला जातो, अशा प्रकारे हा पसरतो। हे बघा इथं सुद्धा लाईफ सायकल सुद्धा सांगितली होती, इमेज नुसार सांगितली होती। चॅप्टर 22 स्लाइड नंबर 21 पोलिओचं सांगितलं होतं कसं एंटर करतो, त्याच्यानंतर तो कसा आतड्यामध्ये जातो, आतड्यामधून तो कसा लसिकेमध्ये जातो, लसिकेमधून तो कसा न्यूरॉन मध्ये जातो, आणि न्यूरॉन मधून कसा तो पॅरालिसिस करतो, याचं पण तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं होतं मित्रांनो। आणि हे बघा पक्षाघातामध्ये काय होतं ते सगळं सांगितलेलं आहे। म्हणजे हे बघा आता बघा इकडे 1 मिनिटात बघा, अॅक्यूट फ्लॅसिड पॅरालिसिस होणं आणि नुसता पॅरालिसिस होणं ह्याच्यामध्ये फरक आहे। ठीक आहे, आणि हे पोलिओमध्ये हे AFP दिसतं, पक्षाघात किंवा पॅरालिसिस होऊन मृत्यू होऊ शकतो। ठीक आहे, चला म्हणजे थेअरी ऑफ एक्सक्लुजन पण होते आणि केंद्रीय मास्तरनं शिकवलेलं पण लक्षात राहते। व्हेरी गुड। चला पाण्याची योग्य स्वच्छता राखून खालीलपैकी कोणत्या रोगाला प्रतिबंध होऊ शकत नाही? मित्र नाही 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 मित्रा नाही, म्हणजे काय की कुठला रोग पाण्याने पसरत नाही, सरळ क्वेश्चन विचारलेला आहे। तर हेपॅटायटिस बी आणि सी हे जे आहेत रोग हे पाण्यावाटे पसरत नाहीत, बाकीचे सगळे रोग जिआरडियासिस, हेपॅटायटिस ए आणि ई आणि अमिबियासिस हे पाणीजन्य रोग आहेत, दूषित पाण्याने पसरणारे रोग आहेत। मग तुम्ही म्हणाल सर प्रूफ कुठे आहे? देतो मित्र, थांब घे प्रूफ। चॅप्टर नंबर 25 स्लाइड नंबर 6, महाराष्ट्रात बहुतेक कावीळचे उद्रेक हे हेपॅटायटिस ई मुळे होतात, जो विषाणू मुळे होतो। आणि हे बघा शहरी भागात तुरळक प्रमाणात असतात, पाणी पुरवठा शौचाच्या उद्रेकामुळे होतो, कुठला? ई। BCD हे विषाणू रक्तावाटे तसेच लैंगिक संबंधातून पसरतात। क्लिअर लाईन टू लाईन आन्सर। ज्यांना हे दिसत नाही त्यांना सांगतो, 29 नोव्हेंबरला आमचं हे डिस्कशन झालं होतं मित्रांनो। हे बघा आमच्या एका जवळच्या मित्रांनी, मिस्टर नामदेव नावाचे जे मित्र होते आणि मिस्टर राहुल होते, त्यांनी हे असं डिस्कशन आमचं चालत होतं, तर त्याच्यामध्ये त्यांनी मिस्टर दुर्गेश चौधरी यांनी हा क्वेश्चन विचारला होता की हिपॅटायटिस
हा इमेज टाकली होती की कशा मार्फत पसरतो सर, कसं कसं कन्फ्युजन थोडंसं होतंय तर सांगा. तर मी सरळ सांगितलं होतं की हिपॅटायटिस दूषित रक्तामार्फत पसरतो. कुठला वाला आता सांगितलं की बी आणि सी. तर हिपॅटायटिस ए हा मेनली फिको ओरल रूटनी पसरतो. फिको ओरल म्हणजेच दूषित अन्न आणि अन्न वाटे पसरतो, पाण्यावाटे पसरतो. बी हा सेक्शुअल कॉन्टॅक्ट किंवा रक्तामार्फत कॉमन आहे, असं आमचं डिस्कशन त्यावर झालं होतं 29 तारखेला आणि तोच क्वेश्चन उतरलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, बघा हिपॅटायटिस बी आणि सी आणि त्याच्यात ऑप्शन ए आणि ई सुद्धा दिलंय जे कन्फ्युजन करू शकतो. चलो ओके. आता बघा बऱ्याच माझ्या जवळच्या विद्यार्थी मित्रांना हे वटवागुळ वाटलं म्हणे. आता मित्रांनो असं जर काही कन्फ्युजन होत असेल तर ते माझ्या पण हातात नाहीये. मला सांगा ह्याला कुठं पंख दिसले तुम्हाला, कुठं ते उलट बसलं होतं? अरे उंदीर आहे बिचारा तो. तुम्हाला वटवागुळ कसा दिसला? काही चायनाला जाऊन आले होते का? म्हणजे कुठं पण कोरोनापासून नंतर वटवागुळ दिसायला लागले मित्रांना माझ्या, काही कळत नाही. आणि त्यांनी झिका मारून आले अक्षरशः. अरे काय लॉजिक आहे मित्रांनो. ठीक आहे चला, ठीक आहे चला. हे बघा माझं तुम्हाला डिमोरलाइज करायचं म्हणणं नाहीये, फक्त माझं म्हणणं आहे की डोकं जागेवर ठेवायचं, फोकस ठेवायचं पेपरमध्ये कधी पण. बाकीचं जग एकीकडे सोडून द्यायचं मित्रांनो. ते 2 तास 3 तास जे आहे तुमच्याकडनं ते आपले हे म्हणतात की शाहरुख खान काय म्हणतात, आपल्या भाषेत जर सांगायला गेलं तर वो 2 घंटे तुमसे कोई नहीं छीन सकता, असं म्हणायचं काम आहे. ठीक आहे, कशामध्ये म्हणलं हे? चक दे इंडियामध्ये, पिक्चर मधून ते घेत जा मित्रांनो. चला ओके. हा चॅप्टर नंबर 24 स्लाइड नंबर 19 इमेज सहित दिले मित्रांनो, इमेज सहित. हे बघा हे रॅट आहे, उंदीर 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 आहे, उंदीर भाऊ आपला, उंदीर मामा. आणि तो काय करतोय, रॅटची जी युरिन असते, लघवी असते, लघवी मार्फत एक रोग पसरवते. त्याचं नाव आहे लेप्टोस्पायरा. आणि मोस्टली जे घाण पाणी, घाण दूषित वातावरण अशा ठिकाणी राहतं. वाचा, लेप्टोस्पायरिस हा लेप्टोस्पायरा रोगजंतूमुळे होतो. महाराष्ट्रात कोकण विशेष करून आढळतो. कोकण विभागात कशामुळं? कारण तिकडं दमट वातावरण, पाणी जास्त आहे. रोगबाधित प्राणी हे मुख्यतः बघा इकडे बघा, उंदीर, डुक्कर, गाई, म्हशी, कुत्री यांच्या लघवी वाटे जंतू बाहेर पडतात. हे क्वेश्चन आलाय मित्रांनो. हा वेगळा क्वेश्चन आहे, लघवीचा वेगळा क्वेश्चन आहे. 2 क्वेश्चन आले एकाच इमेजवर, लक्षात ठेवा. ठीक आहे, दूषित पाणी, भाज्या संपर्क आला तर होतो. आणि कुणाला होतो बघा, पाळीव प्राणी जे हँडल करतात, शेतात कामं करतात, शेतमजूर, भात शेती करणारे, कत्तलखान्यातील कामगार, मासेमार, म्हणजे अक्षरशः प्रोफेशन वाईज सुद्धा आपण हे डिस्कस केलेलं होतं. त्याच्यापैकी मग बघा, उंदीर दिसला की डायरेक्ट काय आठवलं पाहिजे? लेप्टोस्पायरा. झिका होतो का? नाही सर. डेंग्यू होतो का? नाही सर. चिकनगुन्या? नाही सर. हे सगळे डासामुळे होणार आहेत सर. मग काय उरलं? लेप्टोस्पायरा. जरी तुम्हाला माहित नसलं असतं, जरी तुम्हाला इमेज दिली नसती आणि एवढं जर सांगितलं असतं की उंदरामुळे कुठला रोग होतो, तर लेप्टोस्पायरा हे त्याचं आन्सर असायला पाहिजे होतं मित्रांनो. ठीक आहे, कळालं? चलो ओके. चला खालचा हा क्वेश्चन आहे. हा हे म्हणत होतो मी, माझ्या विद्यार्थ्या जो मित्रांनी मला म्हणलं होतं की सर हा शब्द वापरलाय बघा, आंत्रज्वर, एंटेरिक फिवर. थोडक्यात त्याचं दुसरं नाव विचारलंय रे मित्रा. एवढं कन्फ्युजन नसते करून घ्यायचं, कसं सांगावं तुम्हाला. चला, हे तर स्लाइड आपण बघितले, एक्स्ट्रा एज मधली स्लाइड आहे. त्याचं नाव बघा, विषमज्वर, टायफॉइड, जंतू रक्तता, आंत्रज्वर आणि संततज्वर. ठीक आहे, व्हेरी गुड. एक्स्ट्रा एज 1 स्लाइड नंबर 14. विषमज्वर हे आन्सर फिक्स झालं सर. ओके चला बघा, तेरी आंखों में मुझे कावीळ दिखता है, आखियों से कावीळ मारे. बघा खालील प्रतिमा सामान्यतः कोणत्या रोगाशी संबंधित असेल? खाली बघा, कोविड मध्ये डोळे होते का मित्रांनो? गेले कुणाचे डोळे गेले ऐकलं? मी तर नाही ऐकलं. घटसर्प मध्ये डोळ्याला काय होतं? मी पण नाही ऐकलं. क्षयरोगामध्ये डोळ्याला काय होतं? मी तर सर ऐकलं नाही. मग काय उरलं? हिपॅटायटिस ए, कावीळ. कावीळामध्ये डोळे, हातपाय पांढरे पडतात, सॉरी पिवळे पडतात, नख पिवळे पडतात, हे आपण बोललो होतो. कसं बोललो होतो मित्रा? चॅप्टर नंबर 25 स्लाइड नंबर 7 मध्ये बोललो होतो. थोडं मोठं करायचं असेल तर बघून घ्या अजून. रोग लक्षणे आणि हे बघा, अधिशयन बघा, ताप येणे, भूक न लागणे, पोटात दुखणे, उलट्या येणे, अशक्तपणा येणे, लघवी पिवळे होणे आणि डोळे पिवळे होणे. इमेज सुद्धा बघा, जॉन्डिस, डोळा क्लिअर इमेज आहे. हे पीडीएफ मी तुम्हाला देईल, ज्यांना व्हेरीफाय करायचं ते मोठं करून बघू शकता. हा डोळा आहे, डोळा. ठीक आहे, कळालं सर? तुम्ही शिकलेलं तर आलंय सर सगळं. तुमचंच क्लास लावला असतं तर बरं झालं असतं. ठीक आहे मित्रा.
बघूया. खालीलपैकी कशामुळे लसिका फायलेरियासिस लिम्फॅटिक फायलेरियासिस होतो? परत हा मला वाटतं तिसरा चौथा पाचवा क्वेश्चन सेम ह्याच्यावर. तर तो कशामुळे होतो? परजीवी. त्याचं नाव काय सांगितलंय? सर तुम्ही मला प्रूफच दाखवा असं नका सांगू. ठीक आहे बाबा, तुला मी प्रूफ दाखवतो. हे बघ, हा चॅप्टर हा टेबल पाठ करायला सांगितला होता. त्याच्यामध्ये बघा, हा हे बघा, लिम्फॅटिक फायलेरियासिस, लिम्फॅटिक फायलेरियासिस, पॅरासाइट, पॅरासाइट, पॅरासाइट मुळे होतो. फॅक्टर्स कॉजिंग फायलेरियासिस, स्लाइड नंबर 15, चॅप्टर नंबर 18. डास चावल्यामुळे होतो. ठीक आहे, डास चावला, पण डास काय करतो? हा वुचेरिया बँक्रॉफ्टी, त्याचं नाव आहे वुचेरिया बँक्रॉफ्टी, आणि तो काय आहे? परजीवी जंतू. बघा हायलाइट केलेलं आहे आपण ते. म्हणजे मित्रांनो, आपल्या नोट्स उचलून क्वेश्चन पेपर काढल्यासारखं झालंय बघा त्यांनी अक्षरशः. हे बघा, परजीवी, बुरशी, जीवाणू, विषाणू आणि परजीवी. दिसला का? एक सेकंड. बघा, परजीवी. ओके, चलो, सो फार सो गुड. नेक्स्ट बघा, आंत्रज्वर परत आलंय ते. एंटेरिक फिवर दिसून येणारे एक सामान्य नैदानिक प्रकटन कोणते आहे? म्हणजे त्याचं थोडक्यात त्याला काय म्हणायचं, म्हणजे म्हणलं ना लक्षण. नैदानिक प्रकटन म्हणजे त्यांचं कुठलं लक्षण आहे, त्याचं निदान कसं करायचं. तर बघा, एंटेरिक फिवर मध्ये घसा, केस गळणे, झटका येणे, त्या गोष्टी होतात का? कमी जास्त प्रमाणात होतात. पण सामान्य प्रमाणे म्हणजे कॉमनली सगळीकडे काय दिसून येतं जर एंटेरिक फिवर झाला तर? बघून घ्या सर. हे बघा, मल परीक्षा सांगितलंय, मूत्र परीक्षा सांगितलंय, हे सांगितलंय. ठीक आहे, हेडेक म्हणजे शिरशुल्क, डोकेदुखी, आणि एंटेरायटिस म्हणजेच अतिसार. एंटेरायटिस म्हणजेच आतड्यांचा दाह, आणि त्याच्यामुळे काय होतो? अतिसार होतो, संडास येते, संडास लागते, अतिसार होतो. तर हे काय आहे? एक्सरसाइज नंबर 1, स्लाइड नंबर 18. अतिसार हे त्याचं उत्तर आहे मित्रांनो. चला, अॅन्युअल मास ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन ही रणनीती कशाचा प्रतिबंध करण्यासाठी वापरली जाते? अॅन्युअल मास ड्रग, मी ह्याला कुठला शब्द वापरला होता? मास प्रोफायलॅक्सिस, मास किमोप्रोफायलॅक्सिस. म्हणजेच भरपूर लोकांना एकदाच आपल्याला जर गोळ्या औषध द्यायचे असतील तर एक दिवस ठरवून दिला जातो, आणि त्या दिवशी सगळ्यांना एकत्रपणे गोळ्या औषधं दिले जातात. बघा, आपलं हे शिकवलेलं आहे चॅप्टर नंबर 18, स्लाइड नंबर 26 मध्ये. हे वाचू शकता की जे जे ह्या रोगाला बळी पडणारे आहेत त्यांना सर्वांना वर्षातून एकदा एकाच वेळी DEC गोळ्या खाऊ घालणे महत्वाचे आहे. आणि म्हणजे एकाच वेळी सगळ्यांना एकाच हे करायचं, असं कुणासाठी सांगितलंय? हे हत्ती रोग या रोगासाठी. एक्झॅक्ट स्लाइडचा क्वेश्चन आहे, जशाल तसा आलेला आहे मित्रांनो. आणि हे काही वर्ष, 5 वर्ष जर राबवलं तर हत्ती रोगाच्या रोखणाला आपण मदत करू शकतो, असं आपण सांगितलेलं आहे. एक्झॅक्ट क्वेश्चन, एक्झॅक्ट आन्सर. ओके. रोगग्रस्त क्षेत्रात खालीपैकी कोणत्या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रकात लसीकरणाचा समावेश करण्यात आलेला आहे? आता बघा, आतापर्यंत सिंपल सगळ्यात क्वेश्चन जरी तुम्हाला असा कॉम्प्लिकेट करून विचारला असला, त्याचा अर्थ असा आहे की नॅशनल जे आपण लेवलचं लसीकरण मोहीम बघतो त्याच्यामध्ये कुठली लस तुम्हाला पाहायला मिळते? डेंग्यूची लस पाहायला मिळते का? हो सर, डेंगा वॅक्सिन मी स्वतः सांगितले, तुम्ही पण ऐकले, पण ती लसीकरण मोहिमेत सामील केली असं सांगितलं का मी? असं मी सांगितलं नाही. ठीक आहे, चिकनगुन्याची पण आता लस आलेली आहे जवळपास मार्केटमध्ये, पण ती अजून नॅशनल जी व्हॅक्सिनेशन प्रोग्राम आहे राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रकात सामील नाही. मग काय आहे सर? जॅपनीज मस्तिष्क शोक. मग सर हे तुम्ही मनानं सांगाल का? मनानं नाही सांगत मित्र, मी काय सांगतोय विथ प्रूफ सांगतोय. हे बघ, 27 नोव्हेंबरला आमचं हे डिस्कशन झालं होतं. त्याच्यामध्ये मी युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम UIP हा सर्वात मोठा हा आरोग्य कार्यक्रम आहे असं सांगितलं होतं. आणि त्यामध्ये जर तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल तर बघा, हे PDF तुम्हाला मिळणारच आहे. 12 टाळता येणं जोनारोग्य रोग्य, त्याच्यापैकी बघा 9 असे आणि 3 असे. तर त्याच्यामध्ये जॅपनीज एन्सेफलायटिसचा उल्लेख आपण केला होता. जॅपनीज एन्सेफलायटिस हेच त्यांनी विचारलंय आपल्याला क्वेश्चन मध्ये.
ह्याच्यात कुठंतरी तुम्हाला डेंग्यू दिसतंय का? डेंग्यू बघा. मलेरिया दिसतंय का बघा. चिकनगुनिया दिसतंय का बघा. तर हे आपण लिस्ट दिलेली मित्रांनो, परीक्षेच्या ठीक थोडसच दिवस अगोदर आपल्याला हे डिस्कशन झालं होतं. त्याच्यामध्ये जापानी मस्तिष्क शोध हा क्वेश्चन आपला डिस्कस झालेला आहे. चलो नेक्स्ट, योग्य पाणी पुरवठा, मलमूत्र निस्सारण आणि स्वच्छता हे खालीलपैकी कोणता रोग रोखू शकतात असं त्यांनी विचारलंय. तर आपण सरळ सरळ प्रिव्हेन्शन ऑफ कॉलरा या चॅप्टरमध्ये चॅप्टर नंबर 24 स्लाइड नंबर 15 वर हे डिस्कस केलं होतं. सिंपल क्वेश्चन आहे, जास्त डिस्कशन करायची गरज नाही. इकडे हे बघू शकता, शुद्ध पाणी पुरवठा, वैयक्तिक स्वच्छता वगैरे तुम्ही हे पार करून तुम्हाला हा रोग रोखू शकतो, पटकी कॉलरा. ठीक आहे. तर खालीलपैकी कोणता रोग वगळता इतर जलजन्य विषाणूजन्य रोग आहेत असं विचारले. काय विचारले? विषाणूजन्य, व्हायरल डिसीज आहेत विचारले. ठीक आहे. तर मित्रांनो ह्याच्यासाठी सुद्धा आपण मस्त शॉर्टकट बनवलेले, ते एकदम सुंदर प्रकारे जर माझ्या विद्यार्थी मित्रांनी अभ्यास केला असेल तर त्यांना हे लक्षात आले असतील. हे बघा, जीवाणूमुळे होणारे रोग कुठले कुठले आहेत बघा. मी काय सांगितलं होतं तेव्हा, एक सेकंड, जीवाणूमुळे होणारे रोग बघा, त्याचा शॉर्टकट असं सांगितला होता की धनुष्य बाण कुणाचा किंवा धनुष्य कुणाचा हा विषय घट्ट पकडा. कारण आता सध्या चाललंय ना राजकारण, अजून आता निकाल लागलाय का नाही माहित नाही, अजून सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत की धनुष्यबाण कुणाचा. ठीक आहे. आपल्याला राजकारणाशी घेणं देणं नाही, आपल्याला घेणं देणं ह्या ट्रिकशी आहे. धनुष्य म्हणजे धनुर्वात आणि क्षयरोग, कुणाचा कुष्ठरोग आणि न्यूमोनिया. हा विषय म्हणजे विषमज्वर, घट्ट म्हणजे घटसर, पण पकडा फॉर पटकी. तर ह्या सगळ्यामध्ये बघा काय काय आले, व्हायरल डिसीजेस कुठले आहेत विचारले आणि जीवाणूजन्य कुठले आहेत विचारले. तर हे बघा, पटकी, सरळ सरळ पटकी पहिलंच ऑप्शन आहे. ठीक आहे सर, पण मला कन्फ्युजन होतं सर बाकी ऑप्शन मध्ये सुद्धा. मला असं थोड्या वेळासाठी वाटलं सर की पोलिओ हा सुद्धा जीवाणूजन्य रोग आहे. तर मित्र हे तुझ्यासाठीच ही ट्रिक पुढची पण दिली होती. कुठली दिली होती माहितीये का तुला? हे विषाणूमुळे होणारे रोग कुठले आहेत बघ. कांदे पोहे गोड कारे झाली. ठीक आहे. ही ट्रिक माझी नाहीये मित्रांनो, मी ही वापरली आहे, पण मी हे सांगतो मोकळेपणाने की ही ट्रिक ही मात्र 100% जीवाणूजन्य रोगाची माझी ट्रिक होती. बघा, कांदे पोहे गोड कारे झाले, त्याच्यामध्ये बघा कुठले कुठले, पो फॉर पोलिओ, आणि हे जे दोन हिपॅटायटिस दिलेत, हिपॅटायटिस म्हणजेच कावीळ हिपॅटायटिस. ओके. चॅप्टर नंबर 23 स्लाइड नंबर 16. चला, अॅन्युअल पॅरासाइट इंडेक्स खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोजला जातो? आता हा अप्लाइड क्वेश्चन आहे. अप्लाइड म्हणजे कसा क्वेश्चन आहे? थिअरी ऑफ एक्सक्लुजनचा. केंद्रीय मास्तरांना काय सांगितलंय? थिअरी ऑफ एक्सक्लुजन. कसं सांगितलंय मित्रा बघ, ह्याच्यापैकी बघ, पॅरासाइट म्हणजे परजीवी. परजीवी हा कोणता परजीवीचं बद्दल बोलणं चाललंय ह्यांच्यामध्ये? तर हा परजीवी बोलणं चाललंय अॅन्युअल पॅरासाइट इंडेक्स. जे आपण डास घेऊन जातात का नाही, प्लाझ्मोडियम नावाचे, त्या परजीवीचं बोलणं चाललंय मित्रा. मग जर परजीवी त्या बोलणं चाललंय तर मग कोणता रोग असायला पाहिजे? 100% मलेरिया असायला पाहिजे. ठीक आहे. कोणता रोग असायला पाहिजे? मलेरिया असायला पाहिजे. पण तरी जर तुला कन्फ्युजन झालं तर मग तुला थिअरी ऑफ एक्सक्लुजन उत्तर काढता आलं पाहिजे होतं, नाहीतर काय आलं पाहिजे होतं? हे पुढचे ऑप्शन आले पाहिजे होते. आंत्रज्वर म्हणजे काय? आंत्रज्वर म्हणजे सांगितलं की आंत्रज्वर म्हणजे टायफॉइड. तो कशामुळे होतो? बॅक्टेरियामुळे होतो, त्याचं नाव आहे साल्मोनेला टायफी. प्लेग हा सुद्धा एक बॅक्टेरियल डिसीज आहे, ज्याचं नाव आहे एर्सिनिया पेस्टिस. आणि पित्तज्वर हा व्हायरल डिसीज आहे, व्हायरसचा डिसीज आहे, ज्याचं नाव आहे येल्लो फिवर, म्हणजे येल्लो फिवर व्हायरस असं नाव आहे. याच्यामध्ये कुठं परजीवी येतो का मित्रा? जर तुला हे उत्तर माहित असते तर मग अल्टिमेटली मलेरिया कशामुळे होतो? परजीवीमुळे होतो, त्याचं नाव आहे प्लाझ्मोडियम. म्हणून हे काय आहे? थिअरी ऑफ एक्सक्लुजनचं शिकवलेलं जशाल तसं आलेलं आहे. चला, ओके. कशापासून प्रतिबंध करण्यासाठी? म्हणून मच्छरदाणी, कॉईल, अपसारके यांचा वापर केला जातो. बघा, सांगा आता
ह्याच्यापैकी डासामुळे काय होते, मच्छरदाणी सरळ सरळ दिले की मग डासाचा रोग कुठला आहे, चिकनगुनिया. तरी पण सर प्रूफ पाहिजे, घे चॅप्टर नंबर 20 स्लाइड नंबर 15. वैयक्तिक प्रोफायलॅक्सिस, पर्सनल प्रोफायलॅक्सिस म्हणून वापरलं होतं आपण. त्याच्यामध्ये बघ सगळं दिले, मच्छरदाणी, कीटक आकर्षक द्रव पदार्थ, मलमे, क्रीम, अजून काय दिले, कॉईल, औषधी वाफा, उदबत्त्या धुराच्या, घे वड्या, काय काय पाहिजे सगळं आहे आपल्याकडे, सगळं आपण शिकवलेलं आहे. चला नेक्स्ट, हेपॅटायटिस ए विरोधात हेपॅटायटिस ए विरोधात काय आढळून येते, हे बघा मित्रांनो, हे पण एक प्रकारचा एक्सक्लुजनचा पार्ट होता. थोडक्यात काय आहे, एक येतो अँटीजन बाहेरून शरीराच्या, शरीर काय काय तयार करतं, अँटीबॉडी. पण मला सांगा, जर अँटीजन हा एक प्रकारचा असेल ना, तर त्या सारख्याच प्रकारासाठी अँटीबॉडी तयार केल्या जातात. म्हणून क्वेश्चन मध्ये जे विचारलंय, HAV अँटीबॉडी कुणाच्या विरोधात असायला पाहिजेत, हेपॅटायटिस ए अँटीबॉडी ह्या हेपॅटायटिस एच्याच विरोधात असायला पाहिजेत. ऑब्व्हियसली हीच तर गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे मित्रांनो. म्हणून चॅप्टर 22 आणि स्लाइड नंबर 18 मध्ये हे आपण खालचा प्रश्न सांगणार आहेत. हे काय थेरी ऑफ एक्सक्लुजन काढायचं उत्तर आहे. कारण बघा, हेपॅटायटिस ए च्या विरोधात जर तुम्हाला काय अँटीबॉडी पाहिजे असतील, तर हेपॅटायटिस ए चा अगोदर काहीतरी जीवाणू विषाणू काहीतरी तुम्हाला आत सोडलं पाहिजे, जे त्याला आपण अँटीजन प्रतिजन म्हणून आपण त्याला देऊयात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कशाने मानवी अन्ननलिकाला प्राथमिक संसर्ग होतो, त्याचा विषाणू कधी कधी केंद्रीय संस्थेत जाऊ शकतो. मित्र, हे आता तिसऱ्यांदा व्हायला, एकच स्लाइडवर 3-4 प्रश्न आलेत मित्रांनो. स्लाइड नंबर 18 चॅप्टर नंबर 22. हे बघा, परत तेच, सर्दी हगवण होते, तोंडा नाका वाटे जातो, अन्ननलिकेत जातो आणि अन्ननलिकेतून मध्यवर्ती चेतासंस्थेवर जातो, तो आहे पोलिओ मायलेटिस. सो फार सो गुड. नेक्स्ट, ओके, हेपॅटायटिस ई च्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी खालीलपैकी कुठला वापर करू शकत नाही असं विचारलंय बरं का. नाही विचारले मित्र, नीट बघायचं, नाही. मग आता आपल्याला अगोदर माहित पाहिजे की हेपॅटायटिस ई होतो कशामुळे. आपण आधीच काय सांगितलंय, हेपॅटायटिस ए हा पाणी वगैरेच्या ह्याच्यामुळे होतो, स्वच्छतामुळे वगैरे होतो. आपल्या डिस्कशन मध्ये पण ते झालंय की हेपॅटायटिस ई कसा पसरतो, हा हे बघा इथं आहे, फूड बॉर्न, वॉटर बॉर्न, ट्रान्समिटेड थ्रू इंजेस्टिंग द कॉन्टॅमिनेटेड फूड अँड ड्रिंक. मग आता मला सांग, हेपॅटायटिस ई आणि मच्छरदाणी ह्याचं काय लॉजिक आहे का? म्हणजे तुम्ही आधी जर व्यवस्थित ऑप्शन वाचले ना, तर मच्छरदाणी, क्वाईल हे मस्किटो बॉर्न डिसीज आहे मित्रांनो. त्याच्यामुळे हे आपलं सरळ सरळ बघा, स्लाइड नंबर आपण जे शिकवलंय त्याच्यानुसार हे तुम्ही बघू शकता की हेपॅटायटिस ई बद्दल पण आपण डिटेलमध्ये सांगितलं होतं. क्वेश्चन नंबर 62 बघा, खालीलपैकी कोणत्या रोगाच्या संदर्भात रुग्णांच्या रक्तबिंबिका म्हणजे प्लेटलेट घनतेवर वारंवार लक्ष ठेवण्याची गरज पडते. आपण हे डोळे झाकून सुद्धा सांगता आलं पाहिजे की त्याचं उत्तर डेंग्यू आहे. पण तरी पण तुम्हाला प्रूफ पाहिजे असेल तर चॅप्टर नंबर 17 स्लाइड नंबर 27 वर दिले की सिम्पटम्स ऑफ डेंग्यू काय काय असतात. साधारणपणे आजाराच्या 3ऱ्या ते 7व्या दिवशी हा ताप कमी होतो, पण पुढे बघा, रक्ताच्या प्लेटलेट आणि ल्युकोसाइट म्हणजे पांढऱ्या पेशी झपाट्याने घट होते. मग ह्याच्यामुळे आपल्याला ते प्लेटलेटवर लक्ष ठेवणं भाग पडतं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, परत दिले, लेप्टोस्पायरोसिस आणखी कोणत्या नावाने ओळखला जातो. आता हा बघा मित्रांनो, जे 80 पैकी एक क्वेश्चन मी तुम्हाला थोडा खाली सांगितलं होता IDSP चा, तो सोडून हा सेकंड क्वेश्चन आहे जो आपल्या डिस्कशन मध्ये नाही आला. का नाही आला त्याचं उदाहरणाचं उत्तर सांगतो मित्रांनो. कारण जर डिस्कशन करायचं असतं ना, तर त्याच्यावर एक सेपरेट 2 तासाचं लेक्चर फक्त ह्याच्या नावावरच लावावं लागलं असतं. कशाच्या? ह्या रोगाच्या. जर आपल्या डिस्कशन मध्ये आलेल्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो, थेरी ऑफ एक्सक्लुजन ह्याचं उत्तर काढायचं. केंद्रीय मास्तर म्हणतंय थेरी ऑफ एक्सक्लुजन करायचं. काय करायचं बघा, आता ब्रेकबोन फिवर कशाला म्हणतात? ब्रेकबोन फिवर हे डेंग्यू, हाडमोड्याजवर नाव ऐकलं असेल की, हाडमोड्याजवर. 6 डिसीज हा म्हणा, लहानपणीच्या लोकांना म्हणजे ह्याला लहानपणीच्या बाळांना ना 6व्यांदा हा रोग व्हायचा सिक्वेन्सनी, त्याला म्हणायचे 6 डिसीज. आणि हॅन्सन्स डिसीज म्हणजे हा हॅन्सन यांनी शोध लावलाय, लेप्रसी कुष्ठरोग, हे सुद्धा मी तुम्हाला शिकवलंय. म्हणजे जर केंद्रीय मास्तरचा विचार कराल, जर मी शिकवलेल्या गोष्टीचा विचार कराल
जर मी शिकवलेल्या गोष्टीचा विचार कराल तर तुमचं 50% उत्तर इथंच बरोबर आलं मित्रांनो. कारण उत्तर हे तर कन्फर्म नाहीये. डेंगू, लेप्टोस्पायरोसिस म्हणत नाही डेंगूला, आणि हॅन्सन डिसीज किंवा लेप्रोसिस सुद्धा म्हणत नाही डेंगूला. हे दोन ऑप्शन कटले. एक तर 6 डिसीज असायला पाहिजे, नाहीतर वेईलचा विकार असायला पाहिजे. म्हणजे तुमचं 50% तरी ऑप्शन इथं बरोबर यायला पाहिजे होतं. पण ठीक आहे मित्र, चालतंय. चल, तुला माहित नव्हतं तर आता माहित करून घे. ह्याचे नाव बघ. लेप्टोस्पायरोसिसचे एका रोगाचे एवढे नाव आहेत. एका रोगाचे एवढे नाव आहेत बघा. विल्स डिसीज, विल वेसिलीज डिसीज, स्विंडर्स डिसीज, राईसफील्ड फीवर, वॉटरबॉर्न फीवर, नानू कायामी फीवर, केन कटर फीवर, स्वॅम्प फीवर, मड फीवर, सुटगार्ट डिसीज अँड कॅनिकोला फीवर. एवढे ह्याचे नाव आहेत. त्याच्यापैकी आपल्याला कोणतं नाव आलं मित्रांनो? पहिलंच विल्सचा विकार, विल्स डिसीज. ठीक आहे. म्हणजे माझं म्हणणं हे आहे की जरी तुम्हाला उत्तर माहित नसलं, थेरी ऑफ एक्सक्लुजन थोडासा विचार करू शकला असता 50%, पण एक्झॅक्ट उत्तर येण्यासाठी तुम्हाला ते माहिती असायला हवं. ठीक है, ते आपण मान्य करतो. चला, अगर ये आंसर किसी का गलत हुआ है तो उसने एक ही बोलना है. क्या बोलना है पता है क्या? देखा आपने लापरवाही का नतीजा. का बर? कारण मास्टरनं गळा फाडू फाडू सांगितलं होतं आणि असं इमेज सुद्धा फाडू फाडू सांगितलं होतं की काय काय आहे ह्या इमेज मध्ये. बघा, हे बघा, हे घर आहे, हे घरामध्ये हा पप्पा आहे, ही मम्मी आहे, हे तिचं पोरगा आहे, आणि ह्या घराला प्रोटेक्शन करण्यासाठी असं एक जे कव्हर दिले, त्या कव्हरवर हा मच्छर बसला होता. अर्ध्याच्या वर माझ्या मित्रांना 2 मिनिटासाठी कन्फ्युजन झालं म्हणे की हे एनएचएमचं आहे. अरे मित्रांनो, लेक्चरच्या पहिल्या दिवशी सांगितलं होतं बघा, हे एनएचएम आहे. त्याच्यात सूर्य सुद्धा आहे. ठीक आहे, एनएचएमचा सिम्बॉल तिकडे आहे. पूर्ण लेकर बाळ दिसायले त्याच्यात. ह्याच्यात बघा कसं आहे, गोल गोल फिरवलंय. आणि हे नॅशनल व्हेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल प्रोग्रामचं आपलं वेबसाईटवर सुद्धा हे दिलेलं आहे. आणि हे आपल्या लेक्चरच्या पहिल्या व्हेक्टर बॉर्न डिसीजचं सुरुवातीलाच दाखवलं होतं. स्लाइड नंबर 7, चॅप्टर नंबर 8 वर हे आपण तुम्हाला इमेज सहित सांगितलेलं आहे, डिस्कशन सुद्धा केलेलं आहे. तर मग ते उत्तर तुमचं बरोबरच यायला हवं होतं मित्रांनो. ठीक आहे, बघा, हा एक्झॅक्ट क्वेश्चन आणि एक्झॅक्ट इमेज आलेली आहे बघा. म्हणजे मला एक कन्फ्युजन पोरांना आहे, मला एक कळलं नाही. काय पोरं म्हणायला लागले की आम्हाला आमच्या स्क्रीनवर ट्यूबलाईट चमकली आणि आम्हाला वरचा डास दिसला नाही, असं म्हणायला लागली पोरं. असं काहीतरी कन्फ्युजन नाही झालं पाहिजे मित्रांनो. हा डास फार महत्वाचा होता, कारण ह्याच्यावरच तुमचं उत्तर अवलंबून होतं. ठीक आहे, चलो, व्हेरी गुड. खाली दिले बघा, नॅशनल व्हेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम, NVBDCP. पोर मला 100 वेळेला म्हणायचे लेक्चर चालू असताना, सर मराठीत सांगा, मराठीत सांगा. अरे बघा, त्यांनी इंग्लिश मध्ये ऑप्शन दिले NVBDCPचं आणि मराठीत सुद्धा तेच दिलंय NVBDCP. म्हणजे विचार करा त्यांनी किती हुशारपणा केलाय. नाही तर आपण सांगून सांगून मेलो की राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम एवढं मराठी सांगत बसलो, आणि त्यांनी सरळ सरळ नॅशनल व्हेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल प्रोग्रामवर शॉर्ट फॉर्म देऊन टाकला डायरेक्ट. मेन म्हणजे तर माझ्या काही मित्रांनी NUHM मारून आलेत म्हणे. मला हे पण त्यांचं कमाल वाटली. NUHM कशामुळं? NHM तरी असायला पाहिजे होतं मित्रांनो, तुमच्या कन्फ्युजन व्हायला. नॅशनल अर्बन हेल्थ मिशनचं कसं काय मारलं माहित नाही. चला, व्हेरी गुड. तरी झालंय आपलं डिस्कशन याच्यावर. खूप छान. एक्झॅक्ट असेल तसा क्वेश्चन अजून एक आलेला आहे. चला, अधूनमधून ताप येणे हे कशाचं वैशिष्ट्य लक्षण आहे? या क्वेश्चन साठी सुद्धा माझं जवळपास 1 दिवस विद्यार्थी मित्रांनी डोकं खाल्लं परीक्षेच्या नंतर. अरे मित्रांनो, जरी तुम्हाला हे खालचे रोगांमध्ये सुद्धा ताप येत असला ना, तरी हा शब्द इग्नोर करू नका ना तुम्ही. कुठला शब्द? अधूनमधून. आणि मग जर त्याच्या कन्फ्युजन होत असेल तर केंद्रीय मास्तरनं दिलेल्या नोट्स बघायच्या आणि क्लिअर करून घ्यायचं लगेच. बघा, एक सेकंड. ओके, बघा, मलेरिया परजीवीचे रक्तरंजित जीवनचक्र हे आपण मलेरिया शिकत असताना बघितलंय. त्यामध्ये एक्झॅक्ट वाक्य वाचा हे खालचं. प्रत्येक वेळी पेशी फुटल्यानंतर आतील प्रथिनद्रव्य रक्तात पसरतात, त्यामुळे दर 48 किंवा 72 तासांनी रुग्णाला थंडी वाजू लागते आणि ताप येतो. म्हणजे एक्झॅक्टली ताप का येतो
हे सुद्धा केंद्रीय मास्तरनं सांगितलं होतं. काय येतो तर हे पेशी फुटतात, प्रथिने बाहेर येतात, त्याच्यामुळं दर 48 ते 72 तासांनी रुग्णाला ताप येतो. म्हणून अधूनमधून ताप कशामुळे येतो तर मलेरियामध्ये येतो मित्रांनो, मलेरियामध्ये येतो. तर ह्या गोष्टीचं कन्फ्युजन नाही व्हायला पाहिजे. चला, कीटकनाशकांची फवारणी, स्पेस स्प्रे ऍप्लिकेशन आणि वैयक्तिक संरक्षण यासारखे रोग प्रौढ डासांच्या विरोधी उपाय करतात, म्हणजे अँटी अडल्ट मेजर आहेत. तर कशावर वापरले जातात? सिंपल क्वेश्चन आहे. थिअरी ऑफ एक्सक्लुजन सुद्धा तुम्ही वापरू शकता. डास कशामध्ये आहे बघा, हे काय सरळ सरळ दिले, हे खालीलपैकी कुठले रोग डासामुळे होतात? फक्त मलेरिया होतो, संपलं. तरी पण जर तुम्हाला प्रूफ पाहिजे असेल तर चॅप्टर 15 स्लाइड तुम्ही बघू शकता आपली. त्याच्यामध्ये आपण क्लासिफिकेशन दिलं होतं, एक्झॅक्ट एक वर्ड टू वर्ड क्लासिफिकेशन दिले मित्रांनो. बघा, मस्किटो कंट्रोल मध्ये अँटी लार्वल म्हणजे हे डास आळी प्रबंधन, आळी म्हणजे लहान लहान आळ्यापासून मारण्यासाठी काय करायचं? एन्व्हायरमेंटल, केमिकल, बायोलॉजिकल मध्ये गप्पी गंबुशिया. अँटी अडल्ट मध्ये स्पेस स्प्रे मारायचे, रेसिड्युअल स्प्रे मारायचे. जेनेटिक कंट्रोल, जनुकीय तत्वावरचं सुद्धा कंट्रोल मारायचं. त्याच्यानंतर प्रोटेक्शन अगेन्स्ट मस्किटो बाईट्स म्हणजे हे पर्सनल प्रोफायलेक्सिस झालं. त्याच्यामध्ये मस्किटो नेट्स म्हणजे मच्छरदाण्या, स्क्रीनिंग आणि रिपेलंटचे क्रीम वापरायच्या. आणि सगळ्यात शेवटी असे काही सिव्हिल लॉज करायचे, लेजिस्लेटिव्ह करायचे, जे सर्व्हिलियन्स करायचं त्याच्यावर, जेणेकरून डासांची उत्पत्ती होणारे स्थानच कमी करायचे. ज्यांनी कोणी ते स्थान वाढवत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाईचे लेजिस्लेटिव्ह म्हणजे कायदेशीर उपाय आपण करायचे. असं आपण क्लिअर शिकलेलो आहोत. आणि प्रतिबंधात्मक उपायामध्ये बघा हे सगळं आपण दिलं होतं मित्रांनो. चला नेक्स्ट क्वेश्चन. रक्तस्रावी ताप आणि आघात संलक्षण याच्या कशाच्या सामान्य उपव्याधी आहेत, म्हणजे कशाचं नाव आहे थोडक्यात. तर आपण हे सुद्धा क्लिअर सांगितलेलं आहे स्लाइड नंबर 28 चॅप्टर नंबर 17 मध्ये. रक्तस्रावी ताप म्हणजे हिमोरेजिक फिवर, DHF, डेंग्यू हिमोरेजिक फिवर. आणि आघात संरक्षण म्हणजे पुढे चालून त्याचं झटका येणे. बघा क्लिअर सांगितलंय आपण. हे दुसऱ्या प्रकारच्या तापामध्ये हिमोरेजिक वगैरे होतो, त्याच्यामुळे हे खालीपैकी कुठलं तर ऑप्शन मध्ये हिमोरेज नाही होत मित्रांनो. निफा, कोविड वगैरे मध्ये क्लिअर आन्सर आहे डिमोहेमरेजिक फिवर. हे बघा, जे मी तुम्हाला थोड्या वेळा खाली बोललो होतो, उंदीर इमेज सुद्धा दिली आणि उंदराचं सुवाटे दिले, हे सुद्धा मी सांगितलंय. जनावरांच्या मूत्राने दूषित होऊन शकणाऱ्या गोड्या पाण्याचा स्पर्श टाळणे हे पुढीलपैकी कोणत्या रोगाचे संसर्ग रोखण्यासाठी एक महत्वाचा उपाय आहे, असं त्यांनी क्वेश्चन विचारलाय. थोड्या वेळाखालीच आपण ते डिस्कस केलंय. परत एकदा बघूया चॅप्टर नंबर 24 स्लाइड नंबर 19. हे बघा, इथं उंदीर दिलाय आणि नुसता उंदीरच न देता हे सुद्धा डिटेलमध्ये सांगितलंय की कशाच्या उंदीर, डुक्कर, गाई, म्हशी म्हणजे जनावर आले, ह्याच्यामध्ये लघवी वाटे जंतू बाहेर पडतात. आणि प्राण्याच्या लघवी वाटे हे जर काही होत असेल तर त्याचा प्रतिबंध करायला कुठला रोग आहे? प्रतिबंधात्मक उपायामध्ये लेप्टोस्पायरोसिस मध्ये दिले बघा. दूषित पाणी, माती, भाज्या संपर्क टाळायचा. वर्ड टू वर्ड क्वेश्चन आले मित्रांनो. प्राण्यांच्या लघवीमुळे पाणीसाठे दूषित होऊ नये त्याची काळजी घ्यायची. तुम्हीही बघू शकता एक्झॅक्टली वर्ड टू वर्ड क्वेश्चन आलेला आहे. जनावरांच्या मूत्राने दूषित होऊ शकणाऱ्या पाण्याचं म्हणजे रोखण्यासाठी कुठला रोग रोखायचा तर लेप्टोस्पायरोसिस हा रोग रोखायचा. तुम्हाला आता लक्षात येत असेल की आपल्या पेपर डिस्कशनला वेळ का लागला, कारण एक्झॅक्ट वर्ड टू वर्ड क्वेश्चन आले होते मित्रांनो. प्रत्येक स्लाइड ना स्लाइडचा अभ्यास करून आपण हा पेपर परत एकदा रिवाइज करायला आपण काढलाय. चला लास्ट काही वेळा थोडा वेळ राहिलेला आहे आता. कोणत्या प्रोटोझोआमुळे अमांश, बघा परत एकदा आलं हे अमिबिक डिसेंट्री किंवा अमांश होतो. प्रोटोझोआचं आपण हे ऑलरेडी बघितलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये हे मी तुम्हाला नाव आडनाव सुद्धा सांगितलं होतं. काय म्हणलं होतं? एंटामिबा हे त्याचं नाव आहे, हिस्टोलॅटिका हे त्याचं आडनाव आहे. एंटामिबा हिस्टोलॅटिका, चॅप्टर नंबर 23 स्लाइड नंबर 7. आता ह्या प्रोटोझोआमध्ये अमिबिक डिसेंट्री होते हे सांगितलं होतं. एंटामिबा हिस्टोलॅटिका हे जशाल तसं बघा, एंटामिबा हिस्टोलॅटिका हे नाव आलेलं आहे. ठीक आहे, एंटामिबा हिस्टोलॅटिका. आता परत म्हणाल तुम्ही सर मग बाकीचं काय? हे बघ मित्रा, हे जरी हे असलं काय म्हणतात, जरी हे ते बाकीचे पण ते एक प्रकारचे डिसेंट्री करत असले तरी पण त्यांनी शब्द काय वापरला बघा, अमिबीय, अमिबिक. मग तुम्ही म्हणाल मग अमिबाचं हे कशामुळे नाही सर? अरे बाबा, ते अमांश पण करायला पाहिजे ना, डिसेंट्री करायला पाहिजे ना. ठीक आहे, आणि हा सगळ्यात महत्वाचा आहे, मी तेव्हा पण तुम्हाला सांगितलं होतं. चॅप्टर नंबर 23 स्लाइड नंबर 7 एंटामिबा हिस्टोलॅटिका.
हे तर आपण घोषवाक्य दो बूंद जिंदगी के बोलून बोलून आपण थकलो. आणि इवन टायगर श्रॉफनं काय बोलून थकला, छोटी बच्ची है क्या. ओके, दो बूंद जिंदगी के कशासाठी आहे, पोलिओ. आणि ज्याचं हे चुकलंय त्याला काय एकच शब्द आहे, देखा आपने लापरवाही का नतीजा. ठीक आहे मित्रांनो, हे चुकणार नाही कुणाचं मला माहिती आहे. अभ्यास करताना लापरवाही बिलकुल नाही करायची. चला नेक्स्ट बघा, हा पण एक एक्झॅक्ट इमेज आहे आपण जी वापरली आहे लेक्चर मध्ये. डासाळ्यांच्या पैदाशीवर म्हणजे हा बायोलॉजिकल कंट्रोल आहे. बायोलॉजिकल कंट्रोल करताना मॉस्किटो फिश म्हणजेच गंबुशिया अफिन्स असं ह्याचं नाव आहे. हे बघा, जशाल तसं इवन ते प्रेग्नेंट असताना कशी दिसते, नॉर्मल असताना कशी दिसते, हे सुद्धा आपलं डिस्कशन झालं होतं. त्याच्यामुळे हे गंबुशिया त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट, डेंग्यूचा ताप कशामुळे होतो. डेंग्यूचा ताप हा ऑब्विसली सांगा मला. मी तुम्हाला काय म्हणले ते चॅप्टरचं नंबर 17 स्लाइड नंबर 8 तो टेबल पण लक्षात ठेवायचं आणि हे पण लक्षात ठेवायचं. डेंग्यूचा ताप हा डेंग्यू व्हायरसमुळे होतो. डेंग्यू व्हायरसमुळे होतो. आणि तुम्हाला हे डिस्कशन मध्ये पण दिलंय की डेंग्यू ज्वर हाड मोड्या फीवर, ब्रेक बोन फीवर, हाड मोड्या हे विषाणूमुळे होतं. सॉरी, कोणता विषाणू आहे, डेंग्यू व्हायरस आहे. डेंग्यूचा व्हायरस विषाणू. ओके, सो फार सो गुड. चलो, डेंग्यू तापामध्ये रक्तस्राव होऊ शकतो, त्यासाठी प्रामुख्याने काय कारणीभूत ठरते. बघा, हा रिपीट क्वेश्चन, 3 क्वेश्चन आले सेम, एकच वर्ड आहे, एकच सगळं आहे. प्लेटलेटची कमतरता होणे ह्याच्यामुळे रक्तस्राव होतो. हे रक्तपट्टिका किंवा रक्तबिंबिका म्हणतात त्याला, प्लेटलेट म्हणतात. ह्याचं कमी होणे ह्याच्यामुळे डेंग्यूचा ताप होतो. ठीक आहे, सो फार सो गुड. हे बघा, इकडे पण दिले प्लेटलेट आणि ल्युकोसाइटची कमतरता होते आणि डेंग्यू हेमोरेजिक फीवर वगैरे दिले. चॅप्टर नंबर 17 स्लाइड नंबर 28, 27, 28. इवन हे इमेजेस सुद्धा दिले होते, स्किन रॅश, ब्लिडिंग होणे नाकातून वगैरे. ठीक आहे, चलो ओके. आता हा एक थोडासा तुम्हाला कन्फ्युजन झालेला प्रश्न मित्रांनो परत एकदा सांगतो. डीईसी चे संपूर्ण सांगा म्हणते. एक्झॅक्ट वर्ड आहे आपण वापरलेला डीईसी. आता बघा, सगळेच ऑप्शनचा जर तुम्ही शॉर्टकट करायला गेला तर डीईसी होतंय, पण आपल्या कामाचा ऑप्शन कुठला आहे तर स्लाइड नंबर 25 चॅप्टर नंबर 18 मास्तरनं शिकवलंय औषधोपचार कशाचा लिम्फॅटिक फायलेरियासिसचा. मायक्रोफायलेरियासाठी डीईसी डाय इथिल कार्बामाझाइन या गोळ्या, इथं फोटो सुद्धा आहे बघा, डाय इथिल कार्बामाझाइन टॅबलेट. ठीक आहे, वर्ड टू वर्ड क्वेश्चन आलेत मित्रांनो, वर्ड टू वर्ड, फोटो टू फोटो क्वेश्चन आलेत बघा. ठीक आहे, चलो सो फार सो गुड. कळालं मग उत्तर काय आहे, डाय इथिल कार्बामाझिन. नेक्स्ट, हेपॅटायटिस ए कशामुळे उद्भवतो असं विचारलंय, म्हणजे थोडक्यात तो कोणता व्हायरस आहे असं विचारलंय. हे बघा, चॅप्टर नंबर 25 स्लाइड नंबर 4 मध्ये आपण काय सांगितलं होतं, हे सगळे व्हायरसेस सांगितलं होतं. आणि मॅक्झिमम जे व्हायरस आहेत ते कुठले व्हायरस आहेत असं सांगितलं होतं, RNA चे विषाणू आहेत सांगितलं होतं. RNA चे विषाणू आहेत असं सांगितलं होतं. हे बघा, पहिला थेअरी ऑफ एक्सक्लुजन पहिलं काय आहे, जीवाणू तर कटले. उरलं काय, परत 50-50% वर आलं. परत 50-50% वर मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलं होतं की जे सिंगल पटपट हळूहळू असे पटकन इन्फेक्शन होणारे लवकर आपल्याकडे जे पसरतात मॅक्झिमम हे RNA व्हायरस आहेत असं सांगितलं होतं. जरी तुम्हाला आठवत नसलं असतं तरी 50% तरी तुमचं उत्तर हिथंच बरोबर यायला पाहिजे होतं, हेपॅटायटिस ए साठी. ठीक आहे, सो फार सो गुड. नेक्स्ट, प्लेगचा कारक जीव कोणता आहे म्हणते. बघा, आता सांगितलं मी, आणि आता नेक्स्ट स्लाइड मध्ये पण आता बघणार आहे थोड्या वेळा पूर्वी. हे बघा, इथं आहे चॅप्टर नंबर 7 स्लाइड नंबर 5, यर्सिनिया पेस्टिस. सरळ नाव दिलं होतं, यर्सिनिया पेस्टिस मुळे हा एक जीवाणू आहे ज्याच्यामुळे की प्लेग होतो. ठीक आहे मित्रांनो, डायरेक्ट आन्सर आहे. आता बघा, इथं एक पुढं क्वेश्चन आहे,
हे सॉरी, जो मागं क्वेश्चन झालाय आपला त्याचा एक लिम्फॅटिक फिलारियासिसचा एक काय म्हणता येईल त्याला, आपण ट्रीटमेंट रेजिमेन म्हणता येतात त्याला, म्हणजे की गोळ्या कुठल्या कुठल्या देतात. त्याच्यामध्ये IDA असं एक रेजिमेन आहे. IDA ची रेजिमेन मध्ये काय सांगितलं जातं, कुठल्या कुठल्या होतात, तर आयव्हरमेक्टिन, DEC आणि अल्बेंडाझोल. आयव्हरमेक्टिन, डायइथिल कार्बामाझाइन आणि अल्बेंडाझोल अशा 3 प्रकारच्या गोळ्या मिक्स करून आपण हे देतो. तर IDA मधला जो D आहे तो DEC आहे, डायइथिल कार्बामेझाइन आहे, डॅप्सोन नाही. डॅप्सोन हे लेप्रोसीसाठी वापरलं जातं, कुष्ठरोगासाठी वापरलं जातं, हॅन्सन्स डिसीज साठी वापरलं जातं. ठीक आहे. डॅप्सोन, डायइथिल कार्बामाझाइन हे लिम्फॅटिक फिलारियासाठी वापरलं जातं. हे लक्षात ठेवा, आपण शिकवलेली गोष्ट आहे मित्रांनो. चला परत हे एक्झॅक्ट पुन्हा वर्ड टू वर्ड आलंय आपलं. काय सांगितलं होतं बघा आधी, हे बघा क्वेश्चन बघा, खालीलपैकी प्रतिमेत दाखवलेल्या औषधाचे कार्य काय आहे. इथं बघा काय काय दिसतंय तुम्हाला. व्हिर दिसलं का, व्हिर व्हिर, लॅमिउडिन, उडीन उडीन आणि व्हिर व्हिर. व्हिर फॉर व्हायरल. सरळ सरळ काय आन्सर आहे मग याचं, विषाणू विरोधी. विषाणू विरोधी. ठीक आहे. हे बघा इथं सरळ दिले अँटीव्हायरल व्हिर. त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगितलं होतं अँटीव्हायरल व्हिर, असायक्लो व्हिर. ठीक आहे, दिसायले का बघा, अँटीव्हायरल असायक्लो व्हिर. चला नेक्स्ट. इथं सुद्धा मी सांगितलं होतं, हे बघा कॉंगो हेमरेजिक फिवर हा विषाणू आहे आणि रेबाव्हिरिन हे औषध वापरलं जातं. इथं दिसतंय का तुम्हाला, हे व्हिरिन्स, इफाव्हिरिन्स आणि रिबाव्हिरिन्स असं ते रिलेटेड म्हणून मी स्लाइड टाकली. चला क्वेश्चन नंबर 78. लिम्फॅटिक फिलारियासिस लसिका हत्ती रोग उपचारातील ट्रिपल ड्रग थेरपीमध्ये खालीलपैकी कुठल्या औषधाचा समावेश केला जात नाही. ते आता आपण बघितलं इमेज मध्ये. D फॉर डॅप्सोन नाहीये, D फॉर DEC आहे आणि IDA ही अशी 3 ड्रगची रेजिमेन आहे. IDA हे आपण ऑलरेडी वर डिस्कस केलंय मित्रांनो. चलो ओके. खालीलपैकी कुठला डास आहे बघा. आता हा डास पेपरात आलाय, हा डास मास्तरने शिकवलाय. कम्पेअर करून सुद्धा डासाला दाखवलंय की हे अनाफिलीस कसा दिसतो, एडिस कसा दिसतो. चॅप्टर नंबर 17 स्लाइड नंबर 15. त्याला टायगर मस्किटो सुद्धा म्हणतात कारण त्याच्या अंगावर पट्टे असतात. डे टाइमला बाईट करतं. आर्टिफिशियल ब्रीडिंग प्लेसेस म्हणजेच पाणवठ्यामध्ये, फवाऱ्यामध्ये, आपल्या जे काही घरामध्ये असतात, आपल्या नसतात पण व्हीआयपी मोठ्या मोठ्या लोकांच्या घरामध्ये ते कारंजे वगैरे असतात घरामध्ये, त्यांच्यामध्ये हे ब्रीडिंग प्लेसेस होतात. व्हीआयपी लोक बरेचसे मृत्यू सुद्धा झालेले आहेत एडिसनी म्हणजेच डेंग्यूनी. डिसीजेस कुठले कुठले होतात, डेंग्यू, चिकनगुनिया आणि येल्लो फिवर. बघा एडिस मस्किटो, एक्झॅक्ट इमेजेस, इमेज टू इमेज आणि सगळे वर्ड टू वर्ड क्वेश्चन आहेत मित्रांनो. चला लास्ट क्वेश्चन. ORS चा वापर अतिसाराच्या आजारावर उपचार करण्यासाठी केला जातो. त्याने मुख्यतः कशाचा प्रतिबंध करण्यास मदत होते. बघा काय आहे ORS. अँटी म्हणजे त्याला ताप कमी होते का ORS न? नाही सर. दुखायचं कमी होते का अंगातलं? नाही सर. हाडाच्या वेदना कमी होतात का? नाही सर. मग काय आहे? थेअरी ऑफ एक्सक्लुजन आहे. पण तरी सुद्धा तुम्हाला जर आन्सर बघायचं असेल, मास्टरनं काय शिकवलं बघायचं असेल, तर शेवटच्या प्रश्नात सुद्धा तुम्ही हे बघू शकता. आणि ज्याचं हे चुकलंय त्याला मी परत म्हणेल, देखा आपने लापरवाही का नतीजा. बघा ट्रीटमेंट ऑफ डायरिया, सिव्हिअर डिहायड्रेशन, तीव्र जलशुष्कता कमी करण्यासाठी वापरतात. निर्जलन हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. काय वापरतात? क्षार संजीवनी म्हणजेच ORS. डायरिया, डिहायड्रेशन होते आणि डिहायड्रेशन कमी करण्यासाठी वापर केला जातो. तर मित्रांनो, ज्यांनी हे व्यवस्थित अभ्यास केला त्यांच्यासाठी माझ्याकडून हार्दिक अभिनंदन. आता सगळ्यात उत्सुकता लागलेली, सगळ्यात अशी एकदम इगरनेस झालेली एक गोष्ट म्हणजे काय, मास्तर निकाल कधी लागल? अरे लागू दे की भावा, मला मान्य आहे सगळ्यांना उत्सुकता आहे, पटकन जॉईन व्हायचंय, मला पहिला पगार लवकर कुठल्या तरी देवाला आई वडिलाला द्यायचा आहे, सगळं मान्य आहे. पण आपल्याला थोडासा वेट तर करावंच लागेल मित्रांनो. पहिल्यांदा तर तुमचं हार्दिक अभिनंदन. कशासाठी? तर तुम्हाला कॉम्पिटिशन जे करायचं होतं मोस्टली 1:3 म्हणजे एक जागा आहे फक्त 3 कॅन्डिडेटचा फॉर्म आला होता. त्याच्यामधले पण बरेचसे आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये गळणार आहेत मित्रांनो.
त्याच्यासाठी मला दुःख आहे, कारण त्यांचं रँक येऊन जर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये गळालं तर ते फार वाईट गोष्ट असते. पण ज्यांचे डॉक्युमेंट करेक्ट आहेत, ज्यांचे सगळे एक्सपिरियन्स लेटर करेक्ट आहेत, त्यांच्यासाठी हे फार आनंदाची बातमी आहे. मल्टीपर्पज वर्करला 3133 फक्त जे आले होते, त्याच्यानंतर आपलं हे काय काय झाले आतापर्यंत अपडेट हे आत्ताच्याच आलेल्या कालच्या नोटिफिकेशन मध्ये तुम्ही वाचलं असेल. मी त्याच्यामध्ये जास्त वेळ घालणार नाही, फक्त जे आपल्याला बघायचंय ते महत्वाचं बघूया. काय काय बघायचंय की परीक्षा झाली 30 ते 7 मध्ये, आपला पेपर झाला 4/12ला. मी फक्त MPW बद्दल बोलेन थोडस, कारण माझा तो पेपर मी डिटेलमध्ये आमचा सिलेबस घेतलेला. त्याच्यानंतर 15 पर्यंत लॉग इन ID वर त्या उत्तरपत्रिका आल्या आणि उत्तर तालिका आल्या, आन्सर की आणि आन्सर शीट दोन्ही आलं. परत त्यांना काही हरकत असेल तर ते 20 तारखेपर्यंत त्यांनी हरकत नोंदवल्या गेल्या, 20 नोव्हेंबर पर्यंत. आणि सदर प्राप्त अक्षताबद्दल जे काही येईल, हे बघा आता माझे काही विद्यार्थी मित्र काय म्हणू लागले की सर मग डायरेक्ट आता आन्सर शीट न येता डायरेक्टली पुढं गुणवत्ता यादी लागेल का म्हणू लागले. पण मी म्हणलं अरे तसं नसतंय मित्रा, आता तुला कुठल्या प्रकारचं तरी लग्न केल्यावरच तुला फिरायला जायला मिळेल हनीमूनला, बरोबर आहे ना. म्हणजे तुझं उत्तरच जर त्यांनी दिले नाहीत उत्तरपत्रिका, तर तुझी गुणवत्ता यादी कशी लावणार. जर तुम्हाला मार्क किती आले हेच नाही कळालं, तुम्हाला एक्झॅक्टली स्वतःचे मार्क करेक्शन वगैरे, तसं काही होणार नाही. हे बघा काय म्हणले त्यांनी, अंतिम उत्तरपत्रिका संबंधित उमेदवाराच्या लॉग इन वर येणार आहे. त्याच्यामुळे ते जसं आता हे बघा आजचा दिवस तर जवळपास गेला, शनिवार रविवार मध्ये मोस्टली काही येत नाही, तर परवा दिवशीपासून म्हणजे सोमवारपासून जवळपास 14 ते 15 तारखेपासून तुम्हाला एक्झॅक्ट एक दिवसाच्या टप्प्याने ते यायला चालू होईल. म्हणजे अगोदर उत्तरपत्रिका येईल, त्याच्यानंतर पहिली एक जनरल लिस्ट लागेल आणि त्याच्यानंतर निवड यादी व वेटिंग लिस्ट लागेल. ठीक आहे, ह्या गोष्टी येणार आहेत. यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या ह्याच्यानुसार त्यांचं काय म्हणलंय की थोडक्यात मला असंही म्हणू लागले की MPWचं नॉर्मलायझेशन होणार आहे का. तर मोस्टली मित्रांनो ज्या पदासाठी एकच पेपर एकाच वेळेमध्ये झालाय ना, त्यांच्यासाठी नॉर्मलायझेशन होणार नाही. नॉर्मलायझेशन ज्यांच्यासाठी होईल ते कोणासाठी होणार आहे, एकापेक्षा जास्त सत्रामध्ये ज्यांची परीक्षा झाली त्यांच्यासाठी होणार आहे. तर त्याच्यामुळे त्याचा काही विचार तुम्ही करू नका. आणि जर केलाही असेल, इन केस म्हणतोय ज्यांच्या जास्त सत्रामध्ये झाले त्यांना हे बघा कसं आहे, तलाठी भरतीमध्ये खूप जास्त पद होते, खूप जास्त कॉम्पिटिशन होतं, खूप जास्त फॉर्म आले होते. त्याच्यामुळे त्यांच्या नॉर्मलायझेशन मध्ये डायरेक्टली आपण एक 10 मार्काचा गॅप पकडला होता, 5 ते 10 मार्काचा गॅप पकडला होता प्लस मायनसचा. पण इथं तसं होणार नाही मित्रांनो. नॉर्मलायझेशन जरी झालं तरी हार्डली 1 ते 2 मार्काचा जास्तीत जास्त फरक पडेल, पण ते पण कोणामध्ये ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त सत्रामध्ये त्यांची परीक्षा झाली. ठीक आहे, त्यानंतर मग जे काही तुमचं कार्यालय आहे आणि पद आहे त्याच्यानुसार यादी व निवड यादी प्रसिद्ध करण्याची कारवाई होईल. हे बघा गुणवत्ता यादी आधी, त्याच्यानंतर निवड यादी येईल. गुणवत्तेमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे आगाऊपणे सूचित करण्यात येते की हे जे मी माझ्या विद्यार्थी मित्रांना म्हणजे आमच्या सुपर 50च्या ग्रुपवर सुद्धा ते चालू होतं की कागदपत्रे तपासणी साठी डॉक्युमेंट सगळ्यात महत्वाचं गोळा करायला चालू करा. जे काही तुमचे राहिले असतील परत एकदा तपासणी करून बघा, कारण तिथं गेल्यानंतर डॉक्युमेंटचा घोळ होता कामा नये. ओरिजिनल आणि त्याचे प्रत्येकी 3 ते 4 झेरॉक्स कॉपी तुमच्याकडे असू द्या. 2 पासपोर्ट फोटो मिनिमम फ्रेश आत्ता काढलेले असू द्या. लहानपणीचे पासपोर्ट फोटो घेऊन गेलात तर ते चालणार नाहीत. लहानपणी म्हणजे आता तुम्हाला समजा तुमच्या पोटा इथपर्यंतची दाढी आहे आणि तुम्ही त्याला 12वीचा फोटो नेऊन दाखवताय, तसं करू नका. ठीक आहे, TCS वाले जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वाले त्या गोष्टीसाठी आक्षेप घेता कामा नये. आणि इन केस पुढचं एक स्लाइड ही फक्त तुमच्यासाठीच आहे, बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन सुद्धा होऊ शकतं. जिल्हा स्तरावर आणि विभाग स्तरावर पडताळणी करतील असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही कुठंतरी दूर खेडेगावात राहत असाल आणि तुम्हाला मुंबईला जायची गरज नाही, तिथनं तुम्ही तुमच्या जिल्ह्याला जायचं, तिथं तुमची पडताळी होईल. आणि हे टाइम मॅनेजमेंटसाठी त्यांनी अगोदरच हे दिली आहे, सूचना दिली आहे. आणि समजा फॉर एक्झाम्पल माझ्याकडे डोमिसाईल नाहीये किंवा माझ्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नाहीये, मी माझी पेंडिंग आहे, किंवा माझं समजा आता नवीन कोणी कास्ट सर्टिफिकेटसाठी अप्लाय केले ते पण पेंडिंग आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला वेळ मिळणार आहे किती दिवसाचा, 1 महिन्याचा. एका माझ्या
लाडक्या विद्यार्थी मित्रांना वाटलं हे इंग्लिश मधलं 9 आहे, 09 वाटलं ते. मित्रा 9 महिन्यामध्ये काहीतरी वेगळंच होत असतं. 9 महिन्याचा कालावधी दिला ना दुसरंच काहीतरी होत असतं. त्याच्यामुळे 9 महिने नाही मिळत, 1 महिना मिळतो. तोपर्यंत तुम्हाला 100 रुपयाच्या बॉन्डवर लिहून द्यावं लागतं की मी हा कागदपत्र माझं ओरिजिनल माझं पेंडिंग आहे आणि तो मी तुम्हाला 1 महिन्याच्या आत सादर करेल. आणि जर नाही केलं तर मिळालेली पोस्ट सोडावी लागते, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे कागदपत्राचं फार जास्त सिरियसली घ्या. ठीक आहे, समजलं? ठीक आहे. आणि बाकीचं तर तुम्ही फेक कागदपत्र कुठलं देणार नाही एवढं मला तुमच्यावर विश्वास आहे. कारण शासन कारवाई केल्यानंतर तुम्ही कायमचे डिबार व्हाल. ह्या सगळ्या प्रक्रियेतून तुम्हाला कुठल्याही परीक्षेला शासन बसू देणार नाही. त्याच्यामुळे तसं काही करू नका मित्रांनो. तुमच्याकडे नसेल कागदपत्र तर पडताळणीलाच जाऊ नका, किंवा फेक असेल तर माझं ऐका, नादाला नका लागू शासनाच्या. सध्याचं शासन हे कसं आहे तुम्हाला मी सांगण्याची गरज नाही. चला, कागदपत्र तपासणीसाठी आता हे बघा, हे मी का तुम्हाला डिटेलमध्ये जाणार नाही. हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही रेडी ठेवा. जात प्रमाणपत्र, हे सगळ्या गोष्टी रेडी ठेवा. तुमचे जे काही शैक्षणिक अर्हता असेल, जेवढं काही तुम्ही शिक्षण आतापर्यंत घेतलंय, पीजी, पोस्ट पीजी, जे काही तुम्ही केलंय, पदव्युत्तर, पदवी, पदविका, जे काही आहे तुमच्याकडं रेडी ठेवा. आणि प्रत्येकाचं मी म्हणलं ना तुम्हाला, झेरॉक्स आणि ओरिजिनल दोन्हीही ठेवायचं. जे काय तुमचं एक्सपिरियन्स असेल ते एक्सपिरियन्स लेटर ठेवायचं. समांतर आरक्षण वगैरे सगळे डॉक्युमेंट तुमचे क्लिअर पाहिजेत. खेळाडूचं पण जे काही तुमचं डॉक्युमेंट तुमच्याकडे, फक्त तो कसं असतं बघा, इन जनरल बोलण्यात अर्थ नाहीये. तुमचं डॉक्युमेंट तुमच्याकडे ठेवा. आणि आधार कार्डवर जो कोणता ऍड्रेस आहे तोच तुम्ही फॉर्मवर भरताना टाकलाय का बघा, किंवा त्या ऍड्रेसचं व्हेरिफिकेशनसाठी गोष्टी ज्या नियमामध्ये बसतायत त्या पटकन तुम्ही करून घेण्याची आवश्यकता आहे. ठीक आहे, कारण इथं त्यांनी हे पण दिलंय की जर समजा तुमचं नाव बदललं असेल किंवा तुम्ही जो काही ऍड्रेस टाकलाय तो ऍड्रेस जर हा तुमचा खरा ऍड्रेस नसेल तर त्याच्याबद्दल तुमची ऍड्रेस व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला करायचंय. चला, ओके. तर मग आपण आता पटकन शेवटच्या म्हणजे हा 1-2 तासाचा व्हिडिओ आपण एक अंदाज लावला होता, तर आपण 1-2 तासामध्ये तो संपूयात. तर मित्रांनो, आतापर्यंत जे काही आपण क्वेश्चन आणि आन्सर बघितले त्याबद्दल जर समाधानी असाल तर सो फार सो गुड, व्हेरी गुड. कारण आन्सर मध्ये काही चेंजेस तांत्रिक घटकाच्या तर होतील असं मला वाटत नाही. तर चला, तर 1259 ज्या एमपीडब्ल्यूच्या स्पेसिफिकली एमपीडब्ल्यू जागा होत्या त्याच्यासाठी 3133 फॉर्म आले. म्हणजे 1:3 असं हे जे रेशो होता, जवळपास 1:3, 1:2.5 म्हणता येईल त्याला. तर आपण रफली पकडूया 1:3 हा रेशो. आणि जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये किंवा बाकी कुठल्या गोष्टीमध्ये जर गळालं तर 1:2 रेशो होऊन जाईल. 1:2 म्हणजे कळालं ना, 2 जागेसाठी, सॉरी, एका जागेसाठी फक्त 2 कॅन्डिडेट मध्ये कॉम्पिटिशन असणार आहे. म्हणजे जर एखादा मित्रांनी माझ्या एमपीडब्ल्यूचा फॉर्म भरलाय आणि एखादा पद भरलाय, ठीक आहे, तर त्याचा नंबर लागलाय आणि दुसऱ्याचा एखादा वेटिंग लिस्ट मध्ये आहे, प्रतीक्षा यादीमध्ये त्याचं नाव आहे, तर जर त्या एमपीडब्ल्यूच्या मित्रांनी एमपीडब्ल्यूची पोस्ट सोडून दुसरी कुठली पोस्ट जर घेतली तर ती जागा जी रिकामी झाली ती प्रतीक्षा यादीवाल्याला 100% मिळेल. त्याच्यामुळे हे फक्त कॉम्पिटिशन, फार कमी कॉम्पिटिशन आहे मित्रांनो, तुम्ही हे बघू शकता. 4 डिसेंबरला परीक्षा पार पडली. स्पेसिफिकली मी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी साठी ही गोष्ट सांगतोय. 15 डिसेंबरला रिस्पॉन्स शीट आली. 18 ते 20 मध्ये आक्षेप नोंदवले गेले. आता 15 जानेवारी पर्यंत अंतिम उत्तरपत्रिका येईल असा अंदाज आहे मित्रांनो. आता हे बघा, रोज तुम्ही जर युट्यूबला वगैरे पण बघत असाल, रोज एक नवीन व्हिडिओ येतो, रोज कोणतरी अकॅडमीवाले काहीतरी येऊन सांगतात. कारण काय माहितीये का, खरं कुणालाच माहित नाही. ही गोष्ट मी क्लिअर सांगतो, खरं कुणाला माहित नाही. सगळे हे अंदाजावर चाललंय. काय काय घोळ आहेत, परत ते परीक्षेचा घोळ झालाय त्याच्यावर आम्ही केस करू वगैरे वगैरे, बरेचसे विद्यार्थ्यांचे फोन येत आहेत. मी म्हटलं अगोदर शासनाचा तुम्ही स्टँड बघा काय करतात, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी आपण क्लिअर करूया. जानेवारीचा दुसरा आठवडा, आयडियली 15 तारखेनंतर तिसरा आठवडा चालू होईल. त्याच्यामुळे निकाल, जो अंतिम निकाल येईल तो 3ऱ्या आठवड्यामध्ये येईल. कॉमन मेरिट लिस्ट म्हणजे एक सुरुवातीला गुणवत्ता यादी लागेल आणि त्याच्यानंतर मग फायनल मेरिट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट लागेल मित्रांनो. ठीक आहे, सिलेक्टेड कॅन्डिडेटला 15 ते 20 जानेवारीच्या नंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला किंवा जॉईनिंगला बोलवले जाईल आणि तुम्ही एमपीडब्ल्यू म्हणून कामावर जाण्याची शक्यता ह्या जानेवारी मंथच्या एंडला किंवा फेब्रुवारी मंथच्या पहिल्या आठवड्यात येईल. आता यक्ष प्रश्न होता काही विद्यार्थ्यांचा की सर कट ऑफ किती लागेल, कट ऑफ किती लागेल, कट ऑफ किती लागेल. अरे मित्रा, सरळ सेवा ही एक गोष्ट अशी आहे ना, तुम्हाला सांगतो मित्रांनो, राज्यसेवेचं वेगळी गोष्ट आहे, पण सरळ सेवा ही जी गोष्ट आहे
त्यामध्ये एवढे सगळे गोष्टी मिनिमम कन्सिडर करावे लागतात जेव्हा तुम्ही कट ऑफ काढता. ठीक आहे. आणि ऑब्व्हियसली आम्ही आता कमेंट्सद्वारे मागवतोय, टेलिग्राम चॅनलवर मागवतोय, पर्सनली फोन करून मागवतोय, बोलतोय विद्यार्थ्यांशी. जेवढं काही आम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांचे स्कोअर कार्ड, त्यांची कॅटेगरी, म्हणजे बघा आता जिल्हानिहाय किती जागा होत्या, त्या जागेसाठी किती फॉर्म आले, तुमची कॅटेगरी त्यामध्ये कुठली होती, तुम्ही दिलेले उत्तर कुठले होते, म्हणजे तुमचं परत ते कुठलं आक्षेपाचं उत्तर बरोबर येतं का, वगैरे वगैरे. आणि तुमचा राखीव कोटा म्हणजे माजी सैनिक, अनाथ, फिजिकल हँडिकॅप, खेळाडू, धरणग्रस्त, एवढे सगळे आपल्याकडे आरक्षण आहेत वेगवेगळे. ह्या सगळ्यांचा विचार करून आपल्याला कट ऑफ काढावा लागतो मित्रांनो. त्याच्यामुळे कट ऑफ काढणं ही अशी सोपी गोष्ट नाहीये. आणि हा जो व्हिडिओ यायला एवढा उशीर झालाय, कदाचित ह्या एका मेन कारणामुळे आम्ही थांबलो होतो. तर ज्याची आपल्या सगळ्यांना उत्सुकता आणि वाट होती, ते एक आपण थोडासा सगळ्या विद्यार्थ्यांच्या दिलेल्या माहितीचा आधार घेऊन आपण हा एक जनरल कट ऑफ काढलाय मित्रांनो. एक ठोकताळा म्हणता येईल ह्याला. एक्झॅक्ट उत्तर माझं किंवा एक्झॅक्ट कट ऑफ माझा असाच लागेल असं म्हणता येणार नाही. पण एक तुम्ही जर तुम्हाला वाटेल, कदाचित सांगतोय मी, काही विद्यार्थी म्हणतील सर तुम्ही म्हणालेत की ओपनचा 165 लागेल, एवढं कुठं जास्त मार्क पोरांना आलेत का? अरे मित्रा, पेपर बघायला गेला ना तर पेपर एवढाही अवघड नव्हता आणि एवढाही सोपाही नव्हता. म्हणजे फार जास्त सोपाही नव्हता आणि फार जास्त अवघड नव्हता. माझे जे सुपर 50 आहेत ते तर मला 100% माहिती आहे की 165च्या वरच आहेत सगळे, कॅटेगरी कुठलीही असो, मी ते मानणार नाही. ठीक आहे. 150च्या वरचा फिक्स आहेत. तर उरलेल्या विद्यार्थ्यांसाठी सांगतोय की मला सांगा, तलाठीच्या जे तुम्ही आता बघतच असाल की 200 पैकी 215 216 काहीतरी मार्क आले टॉपरला. तर विचार करा, ते घोळ आहे का नॉर्मलायझेशन आहे का, ते त्या गोष्टी बाजूला ठेवा. पण जर 200 पैकी 200 मार्क, 199 198 मार्क जर विद्यार्थी घेत असतील, ते पण तलाठीचा पेपर दिलाही असेल माझ्या काही विद्यार्थी मित्रांनी, तो किती अवघड होता हा विचार करा. ठीक आहे. तर माझं काय म्हणणं आहे की हा विचार तुम्ही करू शकता की अभ्यास करणारे खूप, आता मी जे ओम बडे यांचं उदाहरण तुम्हाला नेहमी देतोय. तुम्ही विचार करा, त्यांचं 95 प्रश्नाचं 96 प्रश्नाचं जवळपास हे आहे, म्हणजे बरोबर आलेले आहेत त्यांचे प्रश्न. तर तुम्ही जर त्याचं कट ऑफ लावला, आय मीन त्याचं कॅल्क्युलेशन लावलं, तर त्यांचे मार्क्स होत आहेत 190. ठीक आहे. तर फिंगर्स क्रॉस्ड त्यांना ह्याच्यापेक्षा जास्तच मार्क्स येऊ. पण कदाचित जर एवढे मार्क्स आले मित्रांनो, तर विचार करा, ते टॉपर असतील, त्यांची कॅटेगरी कुठली असेल, मग त्याच्यातले ते टॉपर असतील, मग त्यांच्या कॅटेगरीचा टॉपर तेवढा आहे, तर मग त्याच्या सेकंड किती असेल, थर्ड किती असेल, आणि समजा त्यांच्या कॅटेगरीमध्ये 4-5 जागा आहेत त्यांच्या जिल्ह्यामध्ये, तर हार्डली 170 वगैरे पर्यंत त्यांचा कट ऑफ लागू शकतो. तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे की कट ऑफ हा जनरलाइज कट ऑफ असतो. प्रत्येकाला मी माझ्या जिल्ह्यानुसार माझी कॅटेगरी, माझं धरणग्रस्त, माझं विधवा, माझं हे असं करत करत ते कट ऑफ चेंजेस होत राहतात प्रत्येक जिल्ह्यावाईज. त्याच्यामुळे मित्रांनो हा जनरलाइज कट ऑफ आपण लक्षात घेऊया. सगळ्यात महत्वाचं हे लक्षात घ्या की जागा कशा होत्या. तर सगळ्यात जास्त ज्या जागा होत्या हे ठाणे, पुणे, नाशिक या साईडला होत्या, जे की 110+ आपण धरून चालू. कोल्हापूर, अकोला, नागपूर हे एक जनरलाइज घेतलंय. त्याच्यानंतरचे जागा होत्या हे 110 पेक्षा कमी जागा असणारे हे जिल्हे होते. छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद, जुना औरंगाबाद, परभणी, हिंगोली आणि जालना. तर हे ऍक्च्युली जिल्हा आणि त्यांचं मंडळ असं पकडलंय. मग तुम्ही म्हणाल सर सॉरी, विदर्भामध्ये फक्त नागपूरच होतं का, अकोलाच होतं का, बाकीचे होते? अरे हो, पण ते मंडळाच्या अंडर होते ना, मंडळाच्या अंडर होते. त्याच्यामुळे तुम्ही मंडळ लक्षात घ्या. 110 जागा आणि 110 कमी जागा, 110 पेक्षा कमी जागा असं जर आपण बघितलं तर ओपनचा कट ऑफ अराउंड 165 पर्यंत जाईल, मिनिमम 155चा असेल. ओबीसीचा पण जास्त खाली नसून ना 145 ते 150 पर्यंत येईल. SC ST हे अराउंड 130 ते 140च्या आसपास असतील दोन्ही मिळून. EWS चा कट ऑफ हा 140 150च्या मध्येच असेल. आणि NT जे आहेत ABCD त्यांचा हा अराउंड 130 ते 150च्या अंदाजाने कट ऑफ आपण एक मांडतोय. हा असाच लागेल असंही नाही, ह्याच्यापेक्षा थोडा जास्तही लागू शकतो, कदाचित थोडासा कमीही, पण मोस्टली जास्तच लागण्याचे चान्सेस आहेत असं पकडून चला मित्रांनो. कारण ते नॉर्मलायझेशन वगैरे जरी नसलं तरीही आमचेच 50 विद्यार्थी ह्या कट ऑफच्या टॉपर मध्ये आहेत, हे लक्षात घ्या. बाकीच्या विद्यार्थ्यांचं तुम्ही
मग बघू शकता. ठीक आहे. ओके, सो फार सो गुड. तर मित्रांनो, आतापर्यंत जे काही आपलं डिस्कशन झालंय, जे काही तुम्ही मला साथ दिली, जे काही तुम्ही आपलं सुंदर प्रकारे हे आपला जर्नी कंप्लीट झाली, त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन आणि माझ्याकडून आपल्याला खूप खूप धन्यवाद. तर ह्या लेक्चर सिरीजची सांगता करतोय, त्यामुळं आपण लवकरात लवकर जॉईन व्हा, लवकरात लवकर कळवा कुठे कुठे जॉईन झालात हे लवकरात लवकर कळवा. आणि ह्याच्यावरूनच ह्या लेक्चर सिरीजची सांगता करतो आणि आपल्याला ऑल द बेस्ट देतो. खूप खूप आपले अभिनंदन. लवकरात लवकर जॉईन व्हा. थँक्यू सो मच. शारदा अकॅडमी तर्फे डॉक्टर सचिन बस्के यांच्या शारदा अकॅडमी आणि मी डॉक्टर धीरज केंद्रे सायनिंग ऑफ. थँक्यू सो मच.